लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम अथ स्वागतम. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाची सुरुवात आज इथं होतीये, पण तत्पूर्वी सर्व उपस्थितांना नम्र विनंती आहे की कालच अहमदाबाद गुजरात येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान याची दुःखद अशी दुर्घटना घडली आणि यात अनेक प्रवासी आणि विद्यार्थी मृत्युमुखी पडले. या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण 2 मिनिटं स्तब्धता पाळून या सर्व मृतात्म्यांना प्रथम श्रद्धांजली व्हायची आहे. ओम शांती. एक अर्धा शर्मन साहेब भाषेंद्र पाटील साहेब येतात, त्यानंतरच प्रतिमा पूजन घेऊ. तो पण अँकरिंग करा. सुस्वागतम अथ स्वागतम. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 13 जून 2025 लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वैभवशाली प्रवासाची 74 वर्ष पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्षास प्रारंभ होणारा हा मंगलमय दिन. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या 74 वर्षाच्या अमूल्य प्रवासाला मान, सन्मान आणि प्रेरणेची उजळणी देण्यासाठी आज आपण सर्वजण या अद्यावत अशा सभागृहात एकत्र जमलो आहोत. 13 जून 1951 रोजी स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या कार्याचं चिरंतन स्मारक व्हावं व त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालावा या अतिशय पवित्र उद्देशातून जैन समाजातील धुरीणांनी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य या त्रिसूत्रीवर बळकटपणे उभी राहिलेली पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील एक नामांकित शिक्षण संस्था अर्थातच लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली. संस्थेच्या स्थापनेपासून समाजातील अनेक दानशूरांनी संस्थेला आपल्या दातृत्वातून सढळ हाताने आस्थागायत मदत केलेली आहे. संस्थेच्या आजी व माजी सर्व पदाधिकारी, आजीव सभासद, सेवक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी, हितचिंतक यांचं मोलाचं योगदान लाभल्यामुळेच आजच्या आधुनिक शैक्षणिक प्रवाहात लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आपली एक विशेष ओळख निर्माण करीत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात आहे. आज जवळजवळ 42 शाखांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचं काम करत असताना अनेकविध उपक्रम राबवून संस्थेने विद्यार्थ्यांचा व सेवकांचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट बाळगलंय. लठ्ठे कर्तव्यपथ प्रबोधिनी, संस्कार मूल्यवर्धिनी यासारखे नवीन प्रकल्प राबवून एक आदर्श, भ्रष्टाचार मुक्त व कर्तव्य दक्ष पिढी घडवण्याचं उद्दिष्ट ठेवून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची वैभवशाली वाटचाल सुरू आहे. आज लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सवी वर्षास सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब लठ्ठे यांचं समग्र वाङ्मयाचं पुनर्प्रकाशन करणं हा देखील एक लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा मानस आहे आणि त्यानुसार त्याची कार्यवाही सुरू आहे. आज संस्थेच्या अनेकविध नवीन योजना, प्रकल्प, विशेष व्याख्यानमाला या अमृत महोत्सवी वर्षी आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहेच. आजचा हा अमृत महोत्सवी वर्ष उद्घाटन सोहळा आज या सभागृहात संपन्न होतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे, प्रमुख मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. माननीय राजीव पाटील, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष. माननीय शांतीनाथ कांते, चेअरमन, मॅनेजिंग काउन्सिल, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली. व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील. संस्थेचे मानद सचिव माननीय सुहास पाटील. खजिनदार माननीय भालचंद्र पाटील. विश्वस्त समिती चेअरमन माननीय आर्किटेक्ट डॉक्टर प्रमोद चौगुले. संस्थेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, सेवक वर्ग, निमंत्रित हितचिंतक, मीडिया पर्सन्स आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत प्रतिमा पूजनाने. व्यासपीठावरील मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करते की आपल्या शुभ हस्ते
स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन आपण संपन्न करावे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, एक थोर समाजसुधारक, विचारवंत, शाहू चरित्रकार, सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व अर्थातच स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांच्या शुभहस्ते इथं संपन्न होत आहे। सेवेचा सुगंध दरवळतो, शिक्षणाचा प्रकाश पसरतो, अमृत वर्षाची यात्रा ज्ञानदीप प्रज्वलित करतो। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची ही वैभवशाली परंपरा अशीच अविरत अखंडपणे सुरू राहील यात शंका नाही। संस्थेच्या सर्व मान्यवरांना, सेवकांना, विद्यार्थिनींना या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावे। बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्थेच्या संरचनेत बदल घडवून लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आपल्या विविध शाखांमधून अत्याधुनिक व कौशल्याधिष्ठित शिक्षण बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे। ही वैभवशाली वाटचाल करत असताना संस्थेचे सर्व पदाधिकारी सतत आपले मोलाचे योगदान देत आहेत। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची धुरा समर्थपणे पेलणारे संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय श्री राजीव पाटील सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आपल्या प्रास्ताविकातून संपन्न करावे। लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर DT शिर्के साहेब, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्रोफेसर डॉक्टर नंदकुमार मोरे, प्रमुख मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय शांतीनाथजी कांते, व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील, मानद सचिव माननीय सुहास पाटील, खजिनदार माननीय भालचंद्र दादा पाटील आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त समितीचे चेअरमन प्रमोद चौगुले, तसेच लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखा प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ आणि संस्थेचे हितचिंतक, सर्वप्रथम लठ्ठे एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी आपणास हार्दिक शुभेच्छा देतो। 13 जून 1951 रोजी स्थापन झालेल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटी आज 13 जून 2025 25व्या वर्षामध्ये आम्ही आज पदार्पण करत आहोत। त्यानिमित्ताने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। सन 1951 साली स्थापन झालेल्या संस्थेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे। गेल्या 74 वर्षात संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग अशा स्वरूपाचे बहुमोल कामगिरी केलेली आहे। स्वातंत्र्यानंतर बहुजन समाज व गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय व्हावी
म्हणून अनेक शिक्षण महर्षींनी अथक परिश्रम करून शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेले आहे. हाच आदर्श ठेवून स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या वंदनीय अभूतपूर्व कामाच्या चिरंतन स्मृती व्हावी म्हणून 13 जून 1951 रोजी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. संस्था स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला माजी आमदार कळेंद्रे अक्का, माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील, ॲडव्होकेट बाबुगोंडा भुजगोंडा पाटील, निमगोंडा दादा पाटील, श्रीमती राजमती निमगोंडा पाटील, ॲडव्होकेट केशवराव चौगुले, ॲडव्होकेट BS कोरे, ॲडव्होकेट SS पाटील, माननीय कल्लापन्ना आवाडे दादा यांनी या संस्थेसाठी मोठे योगदान दिलेले आहे. विद्यमान चेअरमन शांतीनाथ कांते, विद्यमान मानद सचिव सुहास पाटील, भालचंद्र दादा हे सध्या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. या सर्व मंडळींच्या कष्टातून केलेले 74 वर्ष संस्थेने प्रगती केलेली आहे. सुरुवातीला 1951 साठी 4 शाखा होत्या. आज 44 शाखापर्यंत संस्थेचा विस्तार झालेला आहे. दक्षिण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्ष हा सांगली, सातारा, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकात पसरलेला आहे. कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान, आयुर्वेद, कृषी तंत्रनिकेतन, वैद्यकीय अभियांत्रिकी इत्यादी अद्ययावत व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम या संस्थेमध्ये शिकवला जातात. संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये 1800 सेवक कार्य करत आहेत आणि 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेत शिकत आहेत. सर्व शाखांमध्ये KG to PG पर्यंत शिकण्याचा अत्यंत आधुनिक अशा सोयी व सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलाकडे समाज आज आदराने पाहत आहे. म्हणून भविष्यकालीन काळाची पावले ओळखून विविध कोर्सेस सुरू करता यावेत. अपुऱ्या पडत असलेल्या पायाभूत सुविधांची गरज ओळखून येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी सर्व सोयीयुक्त अशी भव्य इमारत तयार होत आहे, ज्याचा लाभ सर्व शाखांना घेता येईल. नजीकच्या काळात कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय व गणपतराव आडवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात आपण स्वायत्ता करणार आहोत आणि त्यानंतर लठ्ठे क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्याला लठ्ठे कर्तव्यपद प्रबोधिनी या इमारतीचा उपयोग होणार आहे. संस्थेचा स्वर्गीय बाबुगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्रनिकेतन या शाखेने सेंद्रिय शेतीचा नवीन प्रयोग करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्याचे प्रबोधन केले जात आहे. तसेच या शाखेत नुकतेच ॲग्रिकल्चर डिप्लोमा कोर्सची मान्यता मिळालेली आहे. संस्थेच्या विविध शाखेमधील विद्यार्थी आज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, वैद्यकीय, इंजिनिअरिंग, बँकिंग, प्रशासकीय इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशभर नव्हे तर परदेशावर उच्च पदावर कार्य करीत आहेत. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. शासनाने अवलंबलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संस्थेच्या सर्व शाखांमध्ये NEPचा अवलंबन करण्यात आलेला आहे. या धोरणामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेची संपूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. नव्याने आलेल्या शिक्षण धोरणाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आज अनेक आव्हाने व संधी निर्माण झालेल्या आहेत. या धोरणांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था तत्पर आहे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व वरिष्ठ महाविद्यालय नुकतेच NAC बँगलोर यांच्याकडून 4थे ॲनालिसिस झालेले आहे. त्यामध्ये कस्तुरबाई वालचंद कॉलेजला A मानांकन प्राप्त झाले असून गणपतराव आडवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, निमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज, श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत महाविद्यालय जयसिंगपूर यांना B मानांकित प्राप्त झालेले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली विविध महाविद्यालयामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सव वर्षानिमित्त वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी विविध उपक्रम राबवून
हे वर्ष मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरे करणार आहोत. पुन्हा एकदा लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. लठ एज्युकेशन सोसायटीच्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. लठ एज्युकेशन सोसायटी येणाऱ्या भविष्यकाळात देखील आपली गौरवशाली परंपरा अबाधित ठेवून वाटचाल करीत राहील आणि यासाठी संस्थेचा सर्व सेवक वर्ग कटिबद्ध राहील यात शंका नाही. आपणास पुन्हा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व इतर सर्व मान्यवर यांची सविस्तर ओळख करून देण्यासाठी मी विनंती करते आदरणीय प्राचार्य डॉक्टर SS शेजाळ, चेअरमन आजीव सभासद समिती, लठ एज्युकेशन सोसायटी, सांगली. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील बंधू आणि भगिनींनो, मी 2च मिनिटांमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांचा परिचय करून देत आहे. सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय दिगंबर शिर्के साहेब यांचा परिचय करून देतो. दिगंबर शिर्के साहेब हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे 7/10/2020 पासून कुलगुरू आहेत. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे पहिले कुलगुरू असून दिनांक 3/11/2022 पासून ते 13/6/2024 पर्यंत त्यांनी संबंधित विद्यापीठाचा कार्यभार पाहिलेला आहे. तसेच ऑक्टोबर 2022 ते जून 2023 या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणूनही शिर्के साहेबांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. शिर्के साहेब हे कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयातून पदवी आणि शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. CSIR चे संशोधन फेलो म्हणून ते सांख्यिकी अधिविभागात 1987 रुजू झाले आणि त्यानंतर 1990 सांख्यिकी अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अध्यापक म्हणून रुजू झाले. 2005 ते 2015 या कालावधीमध्ये म्हणजे एकूण 10 वर्ष शिर्के साहेब हे सांख्यिकी अधिविभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांना सुमारे 30 वर्षाचा अध्यापनाचा आणि 35 वर्षाचा संशोधनाचा अनुभव आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 75हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. विविध राष्ट्रीय निधी संस्थाद्वारे अर्थसहाय्यित असे त्यांचे 5 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली एकूण 16 विद्यार्थ्यांनी PhD ही पदवी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. त्यांनी 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 6 परिषदांचे आयोजन केलेले आहे. एक उत्कृष्ट संशोधक म्हणून त्यांनी भारतासह अन्य विविध देशामध्ये विविध परिषदा, कार्यशाळा, उजाळा वर्ग आणि ओरिएंटेशन कार्यक्रमामधून व्याख्याने दिली आहेत. शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रमासाठी त्यांनी भारतासह USA, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर आणि मलेशिया आदी देशांचा दौरा केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून त्यांच्या देशातील आणि देशाबाहेरील विविध संशोधकाबरोबर संशोधन सहकार्य आहे. शैक्षणिक क्षेत्राप्रमाणे त्यांचा प्रशासकीय अनुभवही वैविध्यपूर्ण आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रभारी कुलसचिव, रुसाचे संस्थात्मक समन्वयक, UGC ASPचे अंतर्गत इनोव्हेटिव्ह प्रोग्रामचे समन्वयक आदी पदांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, वित्त व लेखा समिती यांच्यासह अनेक अधिकार मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून त्यांनी 2017 ते 2020 या कालावधीत काम केले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदानाची दखल घेऊन 2011 शिवाजी विद्यापीठाने त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केले आहे. अंगभूत कार्यकुशलतेच्या बळावर त्यांनी विविध पुरस्कार व फेलोशिप प्राप्त केले आहेत. विद्यार्थी दशेत त्यांनी राज्य सरकार शिष्यवृत्ती, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केल्या आहेत. विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरावर शिवाजी विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आले आहेत. या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पात्रतेच्या गौरवाबद्दल त्यांना 2 वेळा जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड पुरस्कार व भारतीय विज्ञान अकादमीचे समर रिसर्च फेलो म्हणून गौरवण्यात आले आहे. ते
इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट नेदरलँडचे निवडून आलेले सदस्य आहेत आणि स्टॅटिस्टिक्समधील अनेक व्यावसायिक संस्थांचे सदस्य आहेत. नुकताच त्यांनी इंडियन सोसायटी फॉर प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स या संस्थेचा फेलो हा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. शिर्केसाहेब हे UGC, राज्य सरकार आणि राष्ट्रीय स्तरावरील वित्तीय संस्थांनी स्थापन केलेल्या विविध समितीवर काम पाहतात. अशा पद्धतीचे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ख्यातीचे संशोधक आणि एक उत्तम प्रशासक हे आज आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. मी संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, प्रमुख शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देतो. मोरे सरांचे अध्यापनाचे आवडतं क्षेत्र आहे भाषा विज्ञान, बोली अभ्यास, आधुनिक आणि मराठी साहित्य. शैक्षणिक अर्हता सरांच्या MA विशेष प्रावीण्य आणि नेट परीक्षा पास झालेल्या आहेत, क्वालिफाईड आहेत आणि PhD ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. अध्यापनाचा त्यांना 20 वर्षे 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यानंतर पदव्युत्तर स्तरावर त्यांचा 9 वर्षाचा अनुभव आहे आणि 2 वर्षाचा प्रभारी प्राचार्यपदाचा सरांना अनुभव आहे. सरांना विष्णू नारायण कुलकर्णी भाषाभूषण पारितोषिक, माधव जुलियन पारितोषिक, उमा गिरीश पारितोषिक, प्राध्यापक रामचंद्र कृष्णाजी पानसे पारितोषिक, जयश्री गुरुराज हानसे पारितोषिक अशी शिवाजी विद्यापीठाकडून विविध पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. त्याचबरोबर सरांनी समाज विज्ञान आणि मराठी कादंबरी, त्याचबरोबर भाषा संवाद सहकार्याने लेखन, समीक्षा पद्धती, सिद्धांत आणि आयोजन, शोध काटेमुंडरीचा इत्यादी ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. सरांना 1911-12चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मराठीतील बहुतांश सर्व मान्यताप्राप्त नियतकालिकामधून 50हून अधिक शोधनिबंध मोरे सरांची प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर सर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे PhDचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. आज त्यांच्याकडं जवळजवळ 8 विद्यार्थ्यांनी PhD ही डिग्री पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर संशोधनात्मक इतर लेखनही सरांनी केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय भाषाचे लोकसर्वेक्षण या डॉक्टर गणेश देवी यांच्या प्रकल्पामध्ये चंदगडी बोली हे लेखन केलेलं आहे. सरांचे अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं UGC पुरस्कृत नवी दिल्ली यांचा चंदगडी बोली इतिहास आणि भूगोल, त्याचबरोबर ICC SSR न्यू दिल्ली पुरस्कृत कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक व्यावसायिक बलुतेदारांच्या संस्कृतीचा, लोकसाहित्याचा आणि बोलीभाषेंचा अभ्यास, त्याचबरोबर मराठी संस्थांचा इतिहास हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या पुरस्काराने केलेलं आहे. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांची पुरस्कृत चंदगडी बोलीचा समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून पुरस्कार झाला तंजावर मराठी राज्याचे भाषिक आणि वाङ्मयीन कार्य आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्याकडून चंदगडी बोलीचा समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास असे विविध संशोधन प्रकल्प मोरे सरांनी पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर लेखन, वाचन, कौशल्य विकास, वाचन, आस्वाद आणि आकलन, संगणकावर मराठीचा वापर, मराठी युनिकोड, विकिपीडिया, अनुवाद, प्रमाणलेखन, नवलेखक, बालकुमार साहित्य संमेलन इत्यादीमध्ये सरांच्या सहभाग केलेला आहे. त्याचबरोबर नियतकालिके, दिवाळी अंकामधून विविध विषयावर सतत सर लेखन आणि पुस्तक परीक्षण करीत असतात. त्याचबरोबर सरांचे काही ग्रंथ संपादितही केले आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छंद दीपावली अंकाचे 10 वर्षे सर संपादन आणि प्रकाशन करतात. अरुणोदय शिक्षण विशेषांक, गुवाई, बालकुमार साहित्य विशेषांक इत्यादीचे संपादन केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर 10वी मराठी कुमार भारतीसाठी संपादक मंडळ सदस्य म्हणून सरांची निवड झाली आहे. अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमासाठी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आणि दुसरे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सतत कार्यरत असलेले मराठी विभाग प्रमुख आणि थोर असे साहित्यिक मोरे सर हे 2 प्रमुख व्यक्ती आज आपल्या या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. पुन्हा एकदा मी या दोघांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि माझे ओळख या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
जिथे जिथे लाभली संधी, संधीचं तुम्ही सोनं केलं. परिस्पर्शी जगणं तुमचं सुंदरतेचं देणं केलं. आनंदाचा प्रत्येक क्षण मनात साठवून घेत आहोत. मनातील स्नेह आमचा सत्कार रूपी देत आहोत. आज इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार आता इथं संपन्न होतोय. मी विनंती करते लठ एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आदरणीय श्री राजीव पाटील सर यांना की त्यांनी आपल्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर D.T. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा स्वागत सत्कार संपन्न करावा. शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात ज्यांनी आपली अशी विशेष ओळख निर्माण केलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर D.T. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा स्वागत सत्कार लठ एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आदरणीय श्री राजीव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे, प्रमुख मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा स्वागत सत्कार लठ एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग काउन्सिलचे चेअरमन आदरणीय शांतीनाथ कांते सर यांनी आपल्या शुभहस्ते संपन्न करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक आणि मराठीची आवड असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांचा स्वागत सत्कार लठ एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग काउन्सिलचे चेअरमन आदरणीय शांतीनाथ कांते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झालेला आहे. धन्यवाद. यानंतर लठ एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवा वर्षाची सुरुवात ज्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानानं होणार आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे, प्रमुख मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर व्याख्यान इथं सुरू करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या लठ एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के सर, संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, समोर उपस्थित विविध संस्थांमधून कार्यरत असणारे आदरणीय प्राचार्य, प्राध्यापक बंधू आणि शिक्षक मित्रो. सुमारे 75 वर्षाची देदीप्यमान परंपरा असलेल्या लठ एज्युकेशन सोसायटीच्या आजच्या या कार्यक्रमासाठी आणि वर्षभर सुरू राहणाऱ्या उपक्रमांसाठी मी मनापासून आपणा सर्वांना प्रथमच शुभेच्छा देतो. आणि आपल्यासमोर अण्णासाहेब लठ्ठे आणि कोल्हापूरचं संस्थान यांचा जो काही ऋणानुबंध आहे त्या संदर्भानं मी कोल्हापूर संस्थान आणि अण्णासाहेब लठ्ठे अशी मांडणी आपल्यासमोर करणार आहे. खरं तर अण्णासाहेब लठ्ठे आणि त्यांच्यासारख्या अनेक व्यक्ती अलीकडच्या काही वर्षांमध्ये समाजाच्या या झपाटन चाललेल्या किंवा बदलत्या मानसिकतेत विस्मृतीच्या गर्तेत चाललेल्या आहेत. आणि अशा काळात लठ एज्युकेशन सोसायटीने अतिशय कर्तव्यदक्षपणे अशा व्यक्तीचं स्मरण करण्यासाठी गेले काही दिवस अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. शिवाजी विद्यापीठानं लठ एज्युकेशन सोसायटीबरोबर नुकतंच शिवाजी विद्यापीठामध्ये एक व्याख्यान
सत्र आयोजित केलेलं आहे. ही व्याख्यानमाला आता हयात शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू राहील. त्याचबरोबर आमचे मित्र सुभाष पाटील यांनी संपादित केलेलं किंवा संकलित केलेलं लठ्ठे यांचं सर्व साहित्य लठ्ठे एज्युकेशन सोसायटी प्रकाशित करते आहे. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण या सर्व साहित्यामधून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला अतिशय मूलभूत असं मार्गदर्शन होणार आहे. आणि या संस्थेसारख्या मोठ्या संस्थेंना अशा पद्धतीनं काही मूल्य संस्कार देणारे किंवा अशी व्यापक दृष्टी देणारी विचारदृष्टी असलेली लोक जर आपल्यामध्येच असतील, आपल्या कार्यामध्येच असतील, तर त्यांची दृष्टी आपण अंगीकारून संस्थेमध्ये सतत कार्यरत राहणं, प्रगती करत राहणं ही अतिशय अशी काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगानं हे सत्र अतिशय प्रेरणादायी वाटतं, मार्गदर्शक असं वाटतं. आणि म्हणून मला वाटतं मी प्रथमच लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला अतिशय मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम संस्थेत सुरू केलेला आहे. अण्णासाहेब लठ्ठे हे अनेक अंगानं अभ्यासावं आणि त्यांचं कार्य समोर ठेवून कार्यरत राहावं असं व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूर संस्थानांमध्ये तर ते होतेच, म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या संस्थानात ते महत्त्वाची भूमिका बजावत होतेच. त्यांनी शाहू महाराजांचे सहकारी म्हणून शाहू महाराजांसोबत काम केलेलं आहे. पण शाहू महाराजांचं हे कोल्हापूर संस्थान ज्यांनी मनपूर्वक वाचलेलं आहे त्यांना माहिती असेल की या संस्थानामध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. जसं जगभरातल्या संस्थानांमध्ये किंवा राजांच्या दरबारांमध्ये कटशहा आणि कारस्थानं असतात. अशी कारस्थानं तिथं देखील सतत सुरू राहिलेली आपल्याला दिसतात. आणि मग यातून अण्णासाहेब लठ्ठ्यांच्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले. अण्णासाहेब लठ्ठे बेळगावकडे गेले आणि बेळगावमध्ये देखील त्यांनी अतिशय मोठं असं काम उभारलेलं आहे. आणि पुन्हा ते संस्थानात आले. तर अण्णासाहेब लठ्ठे हे असं व्यक्तिमत्व आहे की विद्यार्थी दशेपासूनच कोल्हापूर संस्थानाशी ते निगडीत आहे आणि अगदी शेवटच्या त्यांच्या अखेरीपर्यंत ते या संस्थानाशी संबंधित राहिलेलं आहे. आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या जीवनामध्ये काही चढ उतार आलेले आहेत की या चढ उतारांमधून आपल्याला या व्यक्तिमत्वाचा संघर्ष, या व्यक्तिमत्वानं सामना केलेल्या काही महत्त्वाच्या घटना, गोष्टी लक्षात येतील. आणि असं चढ उताराचं व्यक्तिमत्व असताना देखील ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल ठेवलेली आहे, जे कार्य केलेले आहे ते या निमित्तानं आपल्याला स्मरण करायचं आहे. शाहू महाराजांनी अण्णासाहेब लठ्ठ्यांना आपल्या संस्थानामध्ये कसं घेतलं, म्हणजे हे मुळात कोल्हापूरमध्ये आले कसे, इथूनपासून अण्णासाहेब लठ्ठ्यांना 3 राजांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे शाहू महाराजांचे ते सहकारी होतेच, पुढे राजाराम महाराजांनी त्यांना दिवाण बनवलं आणि शेवटचे राजे कोल्हापूरचे शहाजी महाराज यांचे देखील ते सहकारी राहिलेले आहेत. या 3 राजांच्याकडे काम केलेली, प्रत्यक्षदर्शी सगळा कारभार पाहिलेली, शाहू महाराजांना प्रत्यक्ष अनुभवलेली, शाहू महाराजांचं काम ज्यांनी जवळून पाहिलं, शाहू महाराजांचे विचार ज्यांनी अंगीकारले आणि शाहू महाराजांच्या विचाराने काही काम करण्याची प्रेरणा समोर ठेवली, अशा अनेक त्या काळातल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये अण्णासाहेब लठ्ठे ही फार महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि त्यांच्या कार्याची मोजमाप देखील अतिशय उत्तम पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना दिवाण बहादूर ह्या पदवीनं राजाराम महाराजांनी गौरवलं. अगदी म्हणजे दिवाणपद त्यांचं धोक्यात आलेलं असताना हे बिरुद त्यांना देण्यात आलेलं होतं. आणि पुढे शहाजी महाराजांनी त्यांना करवीर रत्न म्हटलं. मग एखाद्या व्यक्तीला करवीर रत्न म्हणणं, करवीरच्या विकासासाठी आपले सर्व बौद्धिक योगदान दिलेली ही व्यक्ती आहे. तर ह्या सर्व वाटचालीमध्ये आपल्याला अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे काही विविध पैलू लक्षात येतात, या पैलूंवरती लक्ष देणं आणि काम करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देखील असं सुचवू इच्छितो की एखाद्या व्यक्तीमध्ये किती पैलू असू शकतात,
किती अंगाने माणूस काम करू शकतो आणि त्यांच्या प्रत्येक पैलूवरती स्वतंत्र काम सुरू करावं, इतके महत्त्वाची कामं त्यांच्या अनेक पैलूंमध्ये आहेत. तर त्या चर्चेमध्ये माझ्या येतीलच. म्हणजे ते कुशल प्रशासक होते. आता प्रशासनामध्ये काम करत असताना कोणती कौशल्य अंगीकारावी लागतात, संस्थांनी राजकारणाला कसं तोंड द्यावं लागतं, हे ते प्रशासकाचं सर्व कौशल्यपणाला लागतं. आणि यातून तावून सुलाकून अण्णासाहेब लठ्ठे घडलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांनी सरकारमध्ये पुढे महाराष्ट्र सरकारसाठी काम करताना अगदी देशासाठी काम करण्याची देखील गोष्ट अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे. ते शिक्षणतज्ज्ञ होते. म्हणजे राजाराम महाविद्यालयामध्ये ते विद्यार्थी म्हणून दाखल झाले. कोल्हापुरात त्यांचा जो प्रवास सुरू झाला, कोल्हापूरचे ते एवढे घनिष्ठ झाले, याचा प्रवास ते विद्यार्थी दशेपासून झाला. राजाराम कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून गेले आणि काही दिवसातच ते जैन बोर्डिंगचे सुप्रिटेंडंट झाले. पुढे राजाराम महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. आणि तेच महाविद्यालय पुढे काही आर्थिक अडचणी संस्थानाच्या होत्या. शाहू महाराजांना ते कॉलेज चालवणं, म्हणजे शाहू महाराजांसमोरच्या कामाचा आवाकाच एवढा मोठा होता की शाहू महाराजांनी पुढच्या काळात प्राथमिक शिक्षणाला फार महत्त्व दिलं. अगदी अनिवार्य केलं. जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत अशा मुलांना अशा पालकांना त्यांनी दंड केला. इतकं त्यांचं लक्ष प्राथमिक शिक्षणावरती वळलेलं होतं. आणि अशा काळात राजाराम महाविद्यालयाचा खर्च संस्थानाला झेपत नव्हता, हे वास्तव आहे. म्हणजे अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनामध्ये डोकावून पाहिल्यानंतर कोल्हापूर संस्थानाची आर्थिक स्थिती ही अण्णासाहेब लठ्ठ्यांव्यतिरिक्त इतरांना क्वचित माहिती असेल. अण्णासाहेब लठ्ठ्यांनी त्यावरती अनेक मार्ग काढले आहेत, मी ते पुढे बोलता सांगेन. आणि मग हे आर्य समाजाकडे कॉलेज चालवण्यासाठी देण्यात आलं. आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या काळात काही गोष्टी घडल्या आणि अण्णासाहेब लठ्ठेंनीच असा निर्णय घेतला की हे कॉलेज आता आपण चालवायचं आहे. आणि त्या काळात अण्णासाहेब लठ्ठे हे शिक्षणाधिकारी होते कोल्हापूर संस्थानाचे. आणि त्यांनी राजाराम कॉलेज आपल्या ताब्यात घेतलं आणि सगळ्या प्राध्यापकांची नियुक्ती देखील अण्णासाहेब लठ्ठेंनी केली आणि पुन्हा ते कॉलेज नावारूपाला आणलेलं आहे. शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी, आता आज आपण हा डोलारा बघतो लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा, हा त्यांच्याच दूरदृष्टीचा एक परिपाक आहे. समाजसेवक म्हणून आता शाहू महाराजांच्या संगतीत राहणारा माणूस हा समाजसेवकच होणार. म्हणजे शाहू महाराजांचं अंतर्बाह्य काम हे समाजासाठी होतं आणि लोककल्याणासाठी झटणारा राजा अशीच त्यांची प्रतिमा त्या काळातही होती, आजही आहे. म्हणजे त्या काळातलं संस्थानी राजकारण जर पाहिलं आपण संबंध देशाचं, तर 865 संस्थानं ब्रिटिशांच्या मांडलिकत्वाखाली काम करत होती. त्यातलं कोल्हापूर एक फार छोटं संस्थान आहे. म्हणजे अण्णासाहेब लठ्ठ्यांची 2 पुस्तकं या संदर्भानं महत्त्वाची आहेत. कोल्हापूर संस्थानाचा इतिहास देखील संक्षिप्तपणे त्यांनी लिहून ठेवलेला आहे. त्याचबरोबर जी संस्थानं विलिनीकरणाची चळवळ झाली किंवा प्रजा परिषदेच्या कामासंदर्भात पुढे एक मोठं काम भारतभर सुरू झालं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अनेक नेते या कार्यामध्ये सक्रिय होते आणि कोल्हापूरकडे ही चळवळ फार संवेदनशील होती. तेव्हा अण्णासाहेब लठ्ठेंची भूमिका काय होती, अण्णासाहेब लठ्ठे कोणत्या दृष्टिकोनातून संस्थेला मार्गदर्शन करायचे, हे जर सगळं पाहिलं तर अण्णासाहेब लठ्ठ्यांची त्या विषयातली तज्ज्ञता एवढी महत्त्वाची मानली जात होती की अण्णासाहेब लठ्ठ्यांनी प्रत्येक गोष्टीचं सोनं केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ वाईटात पण चांगलं कसं घडतं हे यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला पाहता येईल. की पुढे डांबर प्रकरण वगैरे घडलेलं आहे, पुढे उल्लेख करणार आहे मी. आणि ह्या प्रकरणात अण्णासाहेब लठ्ठ्यांच्यावरती आरोप झाले. अण्णासाहेब लठ्ठ्यांना कोल्हापूर सोडावं लागलं. ते वकील झाले. म्हणजे त्यांनी तो मधला काळ वकिली शिकण्यामध्ये घालवला, ते वकील बनले. तर या वकिलीचा उपयोग त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा ठरलेला आहे. म्हणजे ते वकील म्हणून, विविज्ञ म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या संस्थानांना मार्गदर्शन करत होते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या संस्थाने राजकारणाचे ते अभ्यासक बनलेले होते आणि त्यांचे ते कायदेशीर सल्लागार बनलेले होते. म्हणजे एखादी संधी घ्यायची कशी आणि त्यातून स्वतःला उभं कसं करावं आणि ते सगळं द्यावं कसं, याचा वस्तुपाठ अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या ह्या सगळ्या कार्यातून आपल्याला लक्षात येतो.
पुढे ते कायदे पंडित झाले, म्हणजे त्यांनी संस्थानी राजकारणाचा इतका सखोल अभ्यास केला की त्या विषयातले ते कायदे पंडित बनले. शहर विकासाचे फार जाणकार होते, म्हणजे कोल्हापूरची उभारणी त्यांना करवीरत्न उगाच नाही दिलेलं शहाजी महाराजांनी. म्हणजे कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये अण्णासाहेब लठ्ठेंचा फार महत्त्वाचा असा वाटा आहे. म्हणजे आज आपण रस्त्यांचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण याचा विचार करतो, तर अण्णासाहेब लठ्ठे 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या सुशोभीकरणाचा, सौंदर्याचा आणि विकासाचा विचार करत होते. त्यातून त्यांनी लक्ष्मीपुरी ही वसाहत त्यांच्या कल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून वसलेली वसाहत आहे. राजारामपुरीच्या विस्तारामध्ये देखील त्यांचा वाटा आहे. लक्ष्मीपुरीच्या कोपऱ्यावरती महाराजांच्या राणीसाहेब लक्ष्मीबाईंचा पुतळा त्यांनी कल्पकतेनं तिथं बसवलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ते शहर विकासाचे तज्ज्ञ होते, म्हणजे त्यांच्याकडून शहर विकासाची दृष्टी घेतली पाहिजेत. आज ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण शहरीकरण इतक्या सपाट्यानं वाढलेलं आहे संबंध देशामध्ये की शहरं बकाल, म्हणजे शहराचा विकास होत नाही आहे तर शहरं बकाल होत आहेत. आणि त्या काळात शहराचा विकास लोकसंख्येच्या दृष्टीने इतका नव्हता, तरी देखील शहरात सौंदर्य कसं निर्माण करायचं, बागबगीचे कुठं करायचे, रस्ते कसे करायचे याचा वस्तुपाठ त्या काळातल्या अभ्यासकांनी घालून दिलेला आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये सर विश्वेश्वरय्यांपासून काही अभियंते आणि पुढे ब्रिटिशांच्या काळामध्ये काही ब्रिटिश अभियंते आणि अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखे आपले लोक हे शहराच्या विकासामध्ये फार सक्रिय होते. म्हणजे टाऊन हॉल तुम्हाला माहीत आहे, टाऊन हॉलची गार्डन ही त्या काळात कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेली गोष्ट आहे. त्या गार्डनच्या निर्मितीची फाईल तिथंच आर्काइव्जमध्ये आहे. तुमच्या म्हणजे झाडांचे प्रेमी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमध्ये आहेत, पर्यावरणवादी लोक आहेत, म्हणून सांगतो मुद्दाम की 150 देशांमधल्या झाडांचा अभ्यास करून तिथं अनेक देशांमधली झाडं आणून लावण्यात आलेली आहेत. त्यासाठीचं एक प्रचंड काम त्या फाईलमध्ये दिसतं की एखादा बगीचा निर्माण करत असताना त्या काळातले लोक किती अभ्यास करायचे. आंधळेपणानं कुठलंही झाड आणून लावायचं आणि तिकडे फिरकायचंच नाही, ही जी काही आता वृत्ती दिसते आपल्या सगळ्या समाजात, तर ती तुम्हाला तिथे दिसणार नाही. म्हणून आज ही टाऊन हॉलची गार्डन इतक्या वर्षानंतर देखील तुम्हाला आल्हादायक आणि सौंदर्यपूर्ण दिसते. तर ही दृष्टी अण्णासाहेब लठ्ठ्यांसारख्या अभ्यासकांकडनं शिकण्यासारखी होती. उद्यमशीलता होती. म्हणजे आज औद्योगिक विकासाच्या गोष्टी करतो, त्या काळात सुरुवात झालेली होती या गोष्टीला. तर शाहू मिलसारखं उपक्रम असेल किंवा शाहू महाराजांनी साखर निर्माण करण्याचा, त्या काळात गूळ हा फार प्रसिद्ध होता. कोल्हापूरचा गूळ हा ब्रँड बनला होता युरोपियन राष्ट्रांमध्ये. म्हणजे त्यासाठी शाहू महाराजांचं आणि ह्या अभ्यासकांचं मोठं योगदान आहे. एक किस्सा सांगतो तुम्हाला की त्या काळात राजापूर हे वकार होती आणि तीच वकार ब्रिटिशांना किंवा युरोपियन सगळ्या लोकांना, म्हणजे डच, पोर्तुगीज सगळे लोक आले त्याच्यामध्ये, गूळ युरोपमध्ये वाहून नेण्यासाठीचं ते ठिकाण होतं. आणि गूळ कोल्हापूरचा आणि नाव मात्र राजापूरचं झालं युरोपमध्ये, की राजापूरचा गूळ असं त्या गुळाचं ब्रँडिंग झालं. शाहू महाराजांना ते लक्षात आलं की आपल्या शेतकऱ्यांची मेहनत, आपलं नाव आणि नाव राजापूरचं जातं आहे, तर ते पुन्हा नाव कोल्हापूरला येण्यासाठी, कोल्हापूरचं ब्रँडिंग गुळाचं करण्यासाठी त्यांनी मार्केट यार्डामध्ये सगळे व्यापारी बसवले, त्यांना गाळे दिले, जागे दिले आणि कोल्हापूरला गुळाचा मोठा व्यापार सुरू केला. आणि तेव्हा चालून पुन्हा ह्या गुळाला कोल्हापूरचं नाव मिळालं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे कुठलीच गोष्ट या लोकांनी त्या काळात दुर्लक्षित केलेली नव्हती आणि त्याचा परिणाम असा झाला की कोल्हापूरला एक स्वतंत्र ओळख मिळत गेली. कोल्हापूरची ओळख अनेक क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये त्या काळात होती, उद्योग क्षेत्रामध्ये झाली, समाजकार्यामध्ये तर महात्मा फुलेंच्या विचारांचे वारसदार, म्हणजे स्वतः शाहू महाराज हे महात्मा फुलेंच्या विचारदृष्टीचे वारसदार स्वतःला म्हणून घेत. त्यांना आधीच्या काळात केवळ महात्मा फुलेंमध्ये ही दृष्टी दिसली आणि शाहू महाराजांनी प्रेरणा घेऊन फुल्यांचं काम पुढे नेण्याचा निश्चय केला आणि त्याला साथ दिली अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव, सबनीस या सगळ्या मंडळींनी. म्हणजे शाहू महाराजांचा विचार हा कशा पद्धतीनं आकार घेत होता याचा वास्तुदर्शक पुरावा कोण असेल
तर अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखी व्यक्ती होती. आणि म्हणजे शाहू महाराजांचे अभ्यासक नेहमी मान्य करतात एक गोष्ट सतत, म्हणजे अण्णासाहेब लठ्ठ्यांचे सगळ्यात मोठे उपकार शाहू महाराजांच्या अभ्यासकांना आहेत. कारण शाहू महाराजांचं अतिशय महत्त्वाचं असं चरित्र इंग्रजी आणि मराठी अण्णासाहेब लठ्ठ्यांनी फार मेहनतीनं लिहिलेलं आहे. आणि ह्या चरित्राची वैशिष्ट्य हा स्वतंत्र चर्चेचा अभ्यासाचा विषय आहे. कारण एखादं चरित्र विशेषतः ज्यांच्यासोबत आपण राहिलो, ज्यांना आपण पाहिलं, ज्यांच्या संदर्भात काम करत असताना मोठे वादविवाद निर्माण झाले, प्रसंगी टोकाचे मतभेद जन्माला आले आणि त्यातून आपल्याला परागंदा देखील व्हावं लागलं, अशा व्यक्तीबद्दल लिहिताना काय दक्षता घ्यावी लागली, काय करावं लागलं असेल. आणि हे सगळं अभ्यासासाठी कुठं धावाधाव करायची गरज नाही. हे जे शाहू महाराजांचं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नावाचं चरित्र शिवाजी विद्यापीठानं ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर या चरित्रामध्येच अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक अंग लपलेले आहेत. मी सुभाष पाटील आमच्याकडे येतात चर्चेसाठी अण्णासाहेब लठ्ठ्यांच्यावरती काम करताना येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी सतत ते चर्चेत असतात. तर त्यांना मी 2-3 वेळा असं म्हटल्याचं आठवतं की अण्णासाहेब लठ्ठ्यांचा अभ्यास जर करायचा असेल तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र हे जितकं शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचं साधन आहे तितकंच ते अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचं साधन बनलेलं आहे. याचं कारण असं की हे चरित्र लिहित असताना त्यांनी बाळगलेली तटस्थता, त्यांनी ठेवलेली दृष्टी, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीनं सांगताना लिहिणारा लेखक कोण आहे ही गोष्ट चरित्रासाठी खूप महत्त्वाची असते. कारण हे चरित्र पुढं अनेक पिढ्यांना ह्यात मार्गदर्शक ठरणार असतं. आणि म्हणून मला अण्णासाहेब लठ्ठ्यांचं हे काम फार महत्त्वाचं वाटतं. ते लेखक विचारवंत होतेच, म्हणजे त्यांनी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत ती आता तुम्ही पुनर्प्रकाशित करता ती मनापासून वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अण्णासाहेब लठ्ठे हे लेखकाचे गुण असणारे प्रतिभावंत होते. दुसरी गोष्ट म्हणजे ते विचारवंत होते. त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये येणारी विधानं ही अनेक पुस्तकांना विचारांना जन्म देणारी आहेत. तुम्ही मनापासून त्यांच्या विचारांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की त्या काळातल्या व्यक्ती किती व्यापक विचार करत होत्या. त्यांच्यासमोर अशी कोतीदृष्टी अजिबात नव्हती. म्हणजे व्यापक समाज होता, जातीधर्मा पलीकडच्या गोष्टी होत्या, प्रांताच्या पलीकडच्या गोष्टी होत्या आणि खूप पुढचं बघण्याची जी काही दृष्टी लागते ती त्या काळातल्या लोकांकडे होती. मी श्रीके सरांना गाडीत येताना सांगत होतो की सीमाप्रश्न तुम्हाला माहीत आहे की किती पेटलेला आहे. सीमाप्रश्न हे आपल्या जखमेवरचं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांच्या अंगावरची एक जखम बनून गेलेलं आहे आणि त्या जखमेत सारखी मीठ घालणारी कोणी ना कोणी सारखी तिथं काम करत असतात. तर अण्णासाहेब लठ्ठेंनी बेळगावमध्ये काम करत असताना हा धोका लक्षात आणून दिलेला होता की जेव्हा केव्हा भाषावर प्रांतरचना होईल, राज्यांच्या निर्मिती होतील, तेव्हा हिथं मोठी अडचण निर्माण होणार आहे ही गोष्ट अण्णासाहेब लठ्ठे यांनी जाणलेली होती. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तो पत्रव्यवहार उपलब्ध आहे. विशेष म्हणजे उदाहरणार्थ RPD कॉलेज हे मुंबई विद्यापीठाला संलग्न करा, ते कर्नाटक विद्यापीठ धारवाडला संलग्न करू नका, या संदर्भाने त्यांनी खूप पत्रव्यवहार केलेला आहे. दुर्दैवानं अण्णासाहेब लठ्ठ्यांची ती गोष्ट मान्य केली नाही सरकारनं आपल्या, आणि परिणामी एक महत्त्वाची अशी पुरावा म्हणजे बाबा हे मराठी लोकांचं कॉलेज होतं, मराठी लोकांसाठी चालवण्यात आलेलं होतं आणि तिथले सगळे विद्यार्थी मराठी भाषेशी आणि महाराष्ट्राशी कसे जोडून होते हे सांगण्यासाठीचा एक महत्त्वाची गोष्टच आपल्याकडून निष्ठून गेली. अण्णासाहेब लठ्ठे धर्माचे अभ्यासक होते. त्यांचं जर सगळं लेखन वाचलं की ते धर्मशास्त्राचे देखील अभ्यासक होते. त्यांनी आता त्या काळात ना हिंदू धर्मामध्ये जैन समाविष्ट करण्यात आलेले होते, म्हणजे ते सगळं आता बोलण्याचा इथं विषय नाही. पण जैन हा स्वतंत्र धर्म आहे हे सांगण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे सरकारी कागदपत्रांमध्ये त्याचं रेकॉर्ड आहेच. आणि मग पुढे हे सांगत असताना त्यांनी बुद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म या सर्व धर्मांबद्दलचं जे काही मूलभूत चिंतन केलेलं आहे ते त्यांच्या धर्मचिंतनामध्ये समाविष्ट आहे.
त्यामुळे कायदेपंडित म्हणून धर्माचा अभ्यास हा करावाच लागला असेल त्यांना, पण अशा पद्धतीचे राजकीय निर्णयामध्ये अडकलेल्या धर्माच्या गोष्टी सोडवण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखे विद्वान त्या काळात होते म्हणून काही गोष्टी सुटू शकलेल्या आहेत, नाहीतर फार मोठे गुंते कदाचित त्याच काळात निर्माण झाले असते असं मला त्यांचं सगळं वाचताना वाटतं. ते इतिहासाचे जाणकार अभ्यासक होते. म्हणजे संस्थानी राजवटीमध्ये काम करणारे नोकरदार मला वाटतं शेकड्याने असतील. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये 865 मी संस्थानांचा उल्लेख केला. या 865 संस्थानांचे 865 दिवाण होते. हे थोडेच सगळे इतिहासकार झाले का? नाही. सगळ्यांनीच इतिहासाचा अभ्यास केला का? नाही. तर सगळे नोकरासारखे राबले, नोकरासारखे निवृत्त झाले. पण अण्णासाहेब लठ्ठे सेवकासारखे केवळ सेवक राहिले नाहीत. त्यांनी मिळालेल्या खुर्चीचा, मिळालेल्या संधीचा नेहमी लाभ उठवलेला आहे आणि काहीतरी त्या खुर्चीला दैदिप्यमान असं देऊन गेलेले आहेत की संस्थानी राजवटीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेली संधी, दिवाणपदासारखी संधी त्यांनी किती सार्थ ठरवली असेल. तर त्यांनी संबंध देशातल्या संस्थानी राजवटीचा अभ्यास केला. विशेषतः कोल्हापूरबद्दल त्यांची जी अस्मिता होती ती फार टोकदार होती. याचं कारण असं की त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे लोक साधे सरदार होते किंवा ज्यांना गावची वगैरे पाटीलकी होती, असे लोक ब्रिटिशांच्या काही धोरणामुळे संस्थानिक झाले. संस्थानिक होण्याबद्दल त्यांचं काही ना नव्हती, पण संस्थानिक केवढे झाले की जे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वारसदार असलेलं संस्थान होतं ते संस्थान त्या संस्थानापुढे खूप छोटं बनलं. म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या गोष्टी जर करायच्या झाल्या तर शिवाजी महाराजांच्या सरदारांमध्ये ज्यांची संस्थाने निर्माण झाली त्यामध्ये घोरपडे आहेत, शिंदे आहेत, गायकवाड आहेत. तर या लोकांच्या संस्थानांची आर्थिक उलाढाल आणि कोल्हापूरची आर्थिक उलाढाल याची तुलना देखील होऊ शकत नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी उदाहरण सांगतो की गायकवाडांचं वार्षिक उत्पन्न 50 लाख असेल तर कोल्हापूरचं 1 लाख होतं. म्हणजे ही तफावत कुठंही जुळत नव्हती आणि याचं मूलभूत चिंतन त्या काळात अण्णासाहेब लठ्ठे यांनी संस्थानी अभ्यासामध्ये केलेलं आहे. कारण शाहू महाराजांच्या कामाचा एवढा पसारा आणि झपाटा होता की त्यांना किती जरी उत्पन्न असलं तरी कमी पडायचं. धरणाची शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधण्याचा जो काय प्रकल्प हाती घेतला होता हा प्रकल्प अर्थतज्ञांनी अभ्यासाचा विषय बनवला पाहिजे. याचं कारण असं की केवळ लाखभर रुपयाचं उत्पन्न असणारं कोल्हापूर संस्थान आपल्या उत्पन्नापेक्षा प्रचंड मोठ्या किमतीची गोष्ट प्रकल्प हाती घेतो आणि तो तडीस नेण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करतो आणि शेवटी तो तडीस नेतो. आणि ह्या धरणाचा अभ्यास कुठपर्यंत केला पाहिजेत. म्हणजे अण्णासाहेब लठ्ठ्यांनी योगायोगानं शाहू महाराजांबरोबर काम केलं आहे, राजाराम महाराजांबरोबर काम केलं आहे आणि पुढे शहाजी महाराजांबरोबर काम केलं आहे. जेव्हा पुढे चालून राधानगरी धरणातलं पाणी एका उद्योगाला देण्याची गोष्ट पुढे आली तेव्हा राजाराम महाराजांचे सल्लागारही अण्णासाहेब लठ्ठे वगैरे होते. ह्या विद्वानांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवली होती की शाहू महाराजांचं राधानगरी धरण हे जीवित स्वप्न होतं की रयतेच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाणी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. कारण त्या काळाचा जर अभ्यास केला तर दर 2-4 वर्षांनी दुष्काळ ठरलेला असायचा. कारण निसर्ग लहरी आहे, आज जसा लहरी आहे तसा तेव्हाही होता आणि 2-4 वर्षांनी नेहमी दुष्काळ पडायचा, कोरडा दुष्काळ पडायचा. आणि त्यातून सुटका होण्यासाठी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचा संकल्प केला. तो तडीस नेण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठेंसारख्या अर्थतज्ञांनी आणि मार्गदर्शकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. याचं कारण असं ते राजाराम महाराजांपर्यंत दिसतं की राजाराम महाराजांच्या समोर एका उद्योगपतींनी त्या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तो तात्काळ नाकारण्यात आला की संस्थानाला पैसे मिळतील ही गोष्ट खरी आहे उद्योगांमधून, पण शाहू महाराजांचं जीवित कार्याला धक्का बसेल. म्हणजे ज्यांनी रयतेसाठी, शेतकऱ्यांसाठी धरण बांधलं ती गोष्टच जर आपण विसरलो तर आपण कृतज्ञ ठरू. इतकी नैतिकता त्या काळातल्या ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ होती, राजाजवळ पण होती आणि राजाला सांगण्याची धमक, नैतिक दृष्टी देखील
अण्णासाहेब लठ्ठ्यांसारख्या अधिकाऱ्यांकडे होती. आणि म्हणून हे सगळं कोल्हापूर संस्थानाचं काम पुढे देशासमोरचा आदर्श बनत गेलेलं आहे. ते इतिहासाचे अभ्यासक जसे होते तसे अतिशय चाणाक्ष अभ्यासू संपादक होते. त्यांनी साप्ताहिकं चालवली, नियतकालिकं चालवली. ती चालवत असताना त्यांनी जी दृष्टी ठेवलेली आहे त्यांची बघा की या त्यांनी चालवलेल्या नियतकालिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्या व्यतिरिक्त इतर नियतकालिकांमध्ये देखील त्यांनी म्हणजे आपल्या नियतकालिकांची मर्यादा समोर ठेवून तरुण भारतसारख्या दैनिकांमध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या लेखमाला चालवलेल्या आहेत. याचं कारण असं की त्यांना आपली भूमिका, आपला विचार, आपला अभ्यास लोकांना सांगून लोकांना शहाणं करण्याचा होता आणि त्यांनी सतत ती दृष्टी ठेवलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या संपादकीय कामामध्ये देखील आपल्याला एक चांगला संपादक दिसतो. म्हणजे मी माझ्या बोलण्यात एक 7-8 पैलू सांगितलेले आहेत. हे सगळे पैलू अण्णासाहेब लठ्ठ्यांना स्वतंत्रपणे जाणण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे जाणतच राहिले म्हणजे जर समजून घेतले तर त्यासाठीची साधनं देखील पुष्कळ उपलब्ध आहेत. आणि म्हणून या एकेका दृष्टीनं अण्णासाहेब लठ्ठ्यांच्याकडे पाहत राहिलं पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की मग अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार आले ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी एखादी गोष्ट कशी ठरते म्हणजे लाभदायी ठरते याचा वस्तुपाठ म्हणून देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनातल्या काही गोष्टींकडे पाहता येईल. अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या काळात अण्णासाहेब लठ्ठ्यांचा स्वभाव फार परकड होता. म्हणजे त्यांचं जीवनचरित्र जर अगदी यदी फडक्याने लिहिलेलं जीवनचरित्र जरी आपण वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की ते कुठल्याही गोष्टीत मुलाहिजा बाळगत नसायचे, स्पष्ट वक्ते होते आणि भीडभाड ठेवत नसायचे. आणि अशी जेव्हा व्यक्ती असते तेव्हा त्या व्यक्तीचे शत्रू फार जन्माला येतात. आणि त्या काळातले अनेक दरबारी लोक, तुम्ही जर कोल्हापूर दरबाराचा बारकाईने अभ्यास केला तर शाहू महाराजांच्या दरबाराचा लाभ उठून लक्षाधीश झालेले त्या काळातले लोक आहेत. तर हे सगळे लोक दुखवले गेले होते अण्णासाहेब लठ्ठ्यांकडून. आणि त्यामुळे संस्थानात कटशहा असे सुरू झाले, वादविवाद सुरू झाले, कारस्थानं सुरू झाली आणि त्याचे बळी ठरले अण्णासाहेब लठ्ठे. त्यांना 2-3 प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये एडवर्ड आणि अलेक्झांड्रा यांच्या पुतळ्याला डांबर फासण्याचं मोठं प्रकरण जे देशभर गाजलं, ज्याचा न्यायनिवाडा अनेक वर्ष सुरू होता. दुसरं, शुगर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढली, त्याच्या शेअर्स घोटाळ्यात अण्णासाहेब लठ्ठ्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. काही गुप्त कागदपत्रांचं प्रकरण आहे. म्हणजे कोल्हापूर संस्थानाची अनेक छोटी मोठी प्रकरणं आहेत. जसं ताई महाराज प्रकरण आहे, हे डांबर प्रकरण आहे, तसं गुप्त कागदपत्रांचं एक प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. आणि जैन बोर्डिंगमध्ये एक खून झाला विद्यार्थ्याचा, या खुनाच्या प्रकरणात देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. तर ही प्रकरणं यासाठी अभ्यासायची कारण ह्या प्रकरणाचे खूप डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. तर अण्णासाहेब लठ्ठे किती संघर्ष करत इथं काम करत होते. म्हणजे एखादी व्यक्ती किती संघर्षरत असते आणि तिचा संघर्ष कधी कधी किती पराकोटीचा असतो. म्हणजे अटक वॉरंट निघालेलं आहे आणि अटक टाळण्यासाठी ही व्यक्ती किती खटाटोप करते याचं एक चित्र ह्या सगळ्या केसेसमध्ये आहे. आणि मग हे बेळगावचा आश्रय घेतात आणि बेळगावला आपली कर्मभूमी बनतात. मुळातच पिंड असा समाज मनस्क राजकीय तज्ज्ञ असल्यामुळे ते शांत बसत नाहीत. तिथल्या राजकीय चळवळीमध्ये ते भाग घेतात. समाज मनस्क असल्यामुळे तिथल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनतात. म्हणजे त्यांच्या बेळगावातला प्रारंभीचा सगळा कार्यकाळ हा ब्राह्मणेतर चळवळीला उभं करण्याचा आहे. आणि त्यातून त्यांनी फार मोठं काम बेळगाव परिसरामध्ये केलेलं आहे आणि त्याचे पडसाद तिकडच्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला दिसतील. तर अशा बणखोर वृत्तीच्या माणसाला पुढे हे सगळं झेलत जे उभं राहावं लागतं ते उभं राहण्याचा काळ म्हणजे त्यांच्या जीवनचरित्रातनं अजून एक गोष्ट ही शिकता येते की त्यांनी वकिली केली आणि वकिली करून त्यांनी ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या संस्थानिकांना मार्गदर्शकाची भूमिका घेतली. म्हणजे सगळे संस्थानिक सल्ला त्यांचा घ्यायचे, इतका त्या क्षेत्रातला त्यांनी अभ्यास केला. आणि म्हणून ह्या दक्षिणी संस्थानांचा देखील दबदबा ब्रिटिश सरकार आणि
देशाच्या राजकारणामध्ये झालेला आहे. तुम्हाला या संदर्भातलं काही महत्त्वाची कागदपत्र बघायची असतील अभ्यासक म्हणून पुढे तर तुम्हाला काही काम करायचं असेल तर इचलकरंजीच्या आपटे नगर वाचन मंदिरामध्ये इचलकरंजीचे घोरपडे सरकार जे होते ना ते ह्या दक्षिणी संस्थानांचे प्रमुख होते. त्यांचं एक मंडळ स्थापन झालेलं होतं. या मंडळाचे ते प्रमुख होते आणि आपण पुढे ब्रिटिशांना कोणता पत्र व्यवहार करायचा किंवा देश पातळीवरती संस्थाने राजवटीमध्ये संस्थानांच्या गोष्टीमध्ये काय भूमिका घ्यायची आपण तर आपली भूमिका एक असली पाहिजे. आपण एक झालो तरच आपण काहीतरी मागू शकतो. अशा गोष्टीसाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती. त्याचं सगळं कागदोपत्री दप्तर त्या वाचनालयामध्ये आजही आहे आणि या सर्व कामात अण्णासाहेब लठ्ठे हे मार्गदर्शक होते. कायदेतज्ञ असल्यामुळे हे सगळे संस्थानिक अण्णासाहेब लठ्ठे यांचं मार्गदर्शन घेऊन तिथं काम करताना दिसतात. अण्णासाहेब लठ्ठ्यांचं जीवन जे उजळून निघालं ते कोल्हापूरमुळे निघालं. कारण शेवटी कामाची पंढरी आपण कुठेही निर्माण करू शकतो. जी काम करण्याची वृत्ती ज्या माणसाकडे आहे त्याला प्रत्येक ठिकाणी पंढरी तयार करता येते. अण्णासाहेब लठ्ठ्यांनी कोल्हापूरला आपल्या कामाची पंढरी बनवली आणि किती जरी जीवनामध्ये कटुप्रसंग असले शाहू महाराजांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असला तरी ते डगमगले नाहीत. कारण ते आतून स्वच्छ होते. त्यांना माहीत होतं की आपण काही चुका केलेल्या नसतील तर घाबरायचं नाही आहे आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे एवढं मोठं प्रकरण झालं आणि तरी देखील त्यांच्या मनामध्ये जर काही कोल्हापूर संस्थानामध्ये रुजून काही आपले फायदे उठवत राहायचे असतील तर एखादा माणूस गेला असता आणि महाराजांचे पाय धरले असते. तर ही गोष्ट अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. त्यांनी महाराजांची माफी मागितली नाही. दुसरी गोष्ट स्वतःहून मी ही चूक केलेली नाही मला माफ करा म्हणून ते कधी गेले नाहीत. त्यांनी हा प्रश्न काळावरती सोडून दिला की या प्रश्नाचं उत्तर पुढे चालून काळ देईल आणि घडलंही तसंच की अण्णासाहेब लठ्ठे ह्या कुठल्याही प्रकरणात अडकलेले नाही आहेत. त्यांना त्यांच्या साथीदारांनी किंवा आजूबाजूच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कसं गोवलेलं आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल शाहू महाराजांनी स्वतः अण्णासाहेब लठ्ठ्यांची माफी मागितलेली. म्हणजे एक राजा त्या काळातला राजा देखील म्हणजे शाहू महाराज हा राजा असा होता की प्रारंभीपासूनच त्यांनी आपलं राजेपदाचा मुकुट काढून शेतकऱ्यांच्या बांधावरती ठेवून टाकलेला होता. शेतकऱ्याचा साधा परिवेश साधा पांढरा फेटा हा त्याने आपला गणवेश केलेला होता. त्यांना माहीत होतं की त्या काळातले जे काही सरंजाम अधिकारी लोक होते त्यांना असणारी व्यसनं जी होती ह्या त्यांच्या अशा गोष्टींमुळे शाहू महाराजांचे वडील अल्पवयात गेलेले होते आणि ती गोष्ट त्यांना इतकी बोचत असायची की आपण आयुष्यभर दारूसारखं व्यसन करायचं नाही, या लोकांच्या नादी लागायचं नाही. त्यांचे जे काही श्रीमंत शौक आहेत हे कोणतेही शौक आपल्यामध्ये आणू द्यायचे नाहीत असं एक पथ्यच त्यांनी पाळलेलं होतं. आणि त्यामुळे शाहू महाराज हे नेहमी माणसांमध्ये मिसळून असायचे, लोकांमध्ये राहायचे. आणि असाच राजा ह्या देशामध्ये एखाद्या आपल्या सेवकाची माफी मागू शकतो हे एक आदर्श असं उदाहरण शाहू महाराजांच्या जीवनामधलं मला वाटतं. त्यांनी अण्णासाहेब लठ्ठ्यांची माफी मागितली आणि अण्णासाहेब लठ्ठ्यांनी देखील खूप उदार मनाने 2 ओळीचं उत्तर लिहिलेलं आहे. ते म्हणाले की मी तुमचा सेवक आहे, तुम्ही मला फक्त आदेश द्या, तुमच्या सेवेत मी माझं संबंध जीवन समर्पित करायला तयार आहे. अशा पद्धतीचा अर्थ त्यांच्या त्या 2 ओळीचा आहे. आणि अण्णासाहेब लठ्ठ्यांबद्दलचा गैरसमज दूर झाला, महाराजांच्या मनातल्या काही गोष्टी दूर झाल्या. तरी अण्णासाहेब लठ्ठे काही तात्काळ कोल्हापूरला आलेले नाहीत. त्यांनी आपलं काम तिकडंच सुरू ठेवलेलं होतं. शाहू महाराजांनीही त्यांना त्यांचं काम सुरू ठेवा असं अप्रत्यक्ष सुचवलेलं आहे. कारण ते जे काम करत होते बेळगावच्या परिसरामध्ये ते शाहू महाराजांचंच काम होतं. त्या काळात ब्राह्मणेतर चळवळ ही इतकी मूलभूत असं काम करत होती. कारण वेदोक्त प्रकरणापासून अण्णासाहेब लठ्ठे या प्रकरणाला भिडलेले होते. त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या. त्यामुळे बहुजन समाज पुढं आणणं हे एक आणि एकमेव ध्येय अण्णासाहेब लठ्ठ्यांसारख्या भास्करराव जाधवांसारख्या लोकांसमोर होतं आणि त्यांनी हे अतिशय निष्ठेनं शाहू महाराजांचं काम म्हणून सुरू ठेवलेलं होतं. परिणाम असा झाला की त्या काळातले हे सगळे लोक म्हणजे अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखे विद्वान
हे जाती धर्मच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर अण्णासाहेब लठ्ठ्यांचं जीवनचरित्र पाहिलं तर ह्यांनी अस्पृश्यांसाठी खूप मोठं काम उभं केलेलं आहे. म्हणजे बालविवाहासारखी प्रथा, त्या काळात बालविवाह ही गोष्ट सर्वमान्य होती, तर बालविवाह प्रथा बंद व्हावी यासाठीचे ठराव घालणं, यासाठी प्रयत्न करणे ही गोष्ट बंडखोर वृत्तीची होती. म्हणजे सर्वसामान्य समाजाच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी हे कार्यकर्ते शाहू महाराजांच्या विचारानं करत होते. आणि अशी अनेक कामांची यादी तुम्हाला यदी फडक्यांच्या चरित्रांमधून बाहेर काढता येईल. म्हणजे उदाहरणार्थ जैन बोर्डिंग, आपल्या धर्माचं बोर्डिंग स्थापन झालं म्हणजे आपण ह्या कामातून बाहेर पडावं असं अण्णासाहेब लठ्ठ्यांना वाटलेलं नाही. अण्णासाहेब लठ्ठ्यांनी जैन बोर्डिंगच्या उभारणीनंतर इतर समाजाच्या वसतिगृहांच्या उभारणीत फार मूलभूत असं काम केलेलं आहे. म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र वसतिगृह उभं करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्याची जबाबदारी शाहू महाराजांनी अण्णासाहेब लठ्ठ्यांच्यावरती दिली. कारण अण्णासाहेब लठ्ठे स्वतः अस्पृश्यता निवारणाच्या कामामध्ये सक्रिय असलेले कार्यकर्ते होते आणि सर्व जाती धर्मातली मुलं शिकली पाहिजेत हा जो काही शाहू महाराजांचा विचार आहे, हा विचार दृढ करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी अण्णासाहेब लठ्ठ्यांनी पुढे आपल्या जीवनामध्ये लिंगायत वसतिगृह स्थापन करण्यात मूलभूत असं काम केलेलं आहे. कायस्थ प्रभू समाजाचं ते वसतिगृह कोल्हापुरात बांधलं, ते देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली बांधलं. शिंपी समाजासाठी नामदेव वसतिगृह बांधलं, हे देखील अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेलं आहे. आणि सारस्वतांसाठीचं वसतिगृह म्हणजे आता हा देखील शाहू महाराजांबद्दलचा समाज, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये काम करतायत शाहू महाराज आणि त्यांचे कार्यकर्ते, म्हणजे ते ब्राह्मण द्वेष्टे होते असं तुम्हाला अजिबात दिसत नाही. तर ब्राह्मण समाजातल्या गुणी लोकांचा कौतुक करणं, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या स्त्रियांसाठी काम करणं हे शाहू महाराजांनी शेवटपर्यंत केलेलं आहे. म्हणजे शाहू महाराजांबद्दल सांगताना अनेक लोक गैरसमज करतात की ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे पूर्णतः ब्राह्मणांच्या विरोधात. अजिबात नाही. ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे बहुजन समाजाच्या विकासाची चळवळ आहे, त्यामध्ये ब्राह्मण द्वेष नाही आहे, लक्षात असू देत. आणि म्हणून त्यांनी अनेक पातळीवरती ब्राह्मणांसाठी कामं उभी केलेली आहेत. आणि त्याचा सगळा अगदी म्हणजे एखाद्या गावातल्या कुलकर्णी किंवा एखाद्या ब्राह्मण कुटुंबाची जमीन जरी अडकलेली असेल कायदेशीर, तर ती सोडवून देण्याचं काम शाहू महाराजांनी केल्याने कागदोपत्रामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं स्वरूप हे जाती धर्म पलीकडचं होतं आणि त्यासाठी हे सगळे लोक कार्यरत होते. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे शाहू महाराजांच्या जीवनातलं, अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या जीवनातलं एक महत्त्वाचं काम कोणतं असेल तर मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना. त्या काळात हरिजन समाजातल्या मुलांना शिकू देणं ही गोष्ट अगदी ब्राह्मणांनाच नव्हे तर इतर जातीतल्या लोकांना देखील फारशी रुचत नसायची. अशा काळात असं वसतिगृह स्थापन करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे धैर्य दाखवण्याचं काम आहे. हे काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या कामाचं मोल आज जरी आपल्याला असं ठळकपणे जाणवत नसलं तर त्या काळाच्या पट्टावरती आपण जर पाहिलं की ज्या मुलांची सावली देखील अंगावरती पडू दिली जात नव्हती त्या मुलांना जवळ करण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आहे. आणि म्हणून अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखे कार्यकर्ते किंवा शाहू महाराजांच्या संस्थानातले लोक फार आदर्शवत असे वाटतात. सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या अभ्यासाची म्हणजे एखादा विद्वान किंवा अभ्यासक, कायदेपंडित जर आपल्याजवळ असेल तर अनेक गोष्टींची सोडवणूक होते राजाची. उदाहरणार्थ शाहू महाराजांचं संस्थान असं कात्रीत अडकवलं गेलेलं संस्थान होतं. म्हणजे तुम्ही जर संस्थानी राजवटीचा अभ्यास केला तर एक गोष्ट ठळक जाणवते की कोल्हापूर संस्थानाला असं जायबंद करण्यासाठी पेशव्यांनीच त्यात आपल्या काळामध्ये काही संस्थानिक उभा केले होते. त्यामध्ये पटवर्धन होते सांगलीचे, कुरुंदवाडचे संस्थानिक होते, घोरपडे होते. तर असे संस्थानिक कागदोपत्री आहे सगळं की कशा पद्धतीनं कोल्हापूर संस्थानाला थोडासा त्रास देत होते. दुसरी गोष्ट अशी की स्वतः पेशवे कोल्हापूर संस्थानाच्या विरोधात होते. योगायोगानं 1818लाच ब्रिटिशांनी पेशवाई संपवली, पेशवे संपले, पण संस्थानिकांच्या कुरुगड्या संपलेल्या नव्हत्या. त्या काळात अण्णासाहेब लठ्ठ्यांनी जे काही योगदान दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पेशवे नुसते हे पेशवे नव्हते तर शिंदे
घोरपडे देखील यामध्ये सहभागी होते. तर या सगळ्यांपासून कायदेशीर गोष्टी करण्याच्या बाबतीत अण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू महाराजांना, पुढे राजाराम महाराजांना आणि अगदी शहाजी महाराजांना अतिशय मूलभूत अशी मदत केलेली आहे. आणि म्हणून त्या घराण्यात म्हणजे शाहू महाराजांच्या घराण्यामध्ये अण्णासाहेब लठ्ठे यांची एक स्वतंत्र प्रतिमा होती. तुम्ही लक्षात घ्या की अशा अनेक प्रकरणामध्ये अडकून शाहू महाराजांपासून फारकत झालेल्या माणसाला पुन्हा बोलवायचं, दिवाणपद द्यायचं इतकंच नाही, शाहू महाराजांचं चरित्र हीच व्यक्ती उत्तम पद्धतीने लिहू शकते. शाहू महाराजांनी त्यांना त्रास दिलेला असताना देखील हा धोका पत्करणारे राजाराम महाराज किती विश्वास ठेवत होते अण्णासाहेब लठ्ठ्यांच्यावरती. ही गोष्ट फार मूलभूत आणि महत्त्वाची आहे आणि ती अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या बाबतीत घडलेली आहे. आणि म्हणून कोल्हापूर संस्थानांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी जे काही योगदान दिले ते स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. कारण पुढे इंग्लंडच्या प्रवासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भास्करराव जाधव यांच्याबरोबर केलेल्या चर्चा, केलेल्या गप्पा तुम्ही जर मनापासून वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळातल्या या संस्थानी राजवटीच्या अडचणी काय होत्या. आणि म्हणून लठ्ठे ह्या सगळ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर संस्थान कसं काम करत होतं, कसं उभा राहत होतं, कसं दूरदृष्टीनं काम करत होतं हे एकमेव जाणत होते. म्हणून प्रबोधनकार ठाकरे त्या काळातले अजून एक विद्वान किंवा कोल्हापूरचे त्या काळातले दिवाण सुर्वे, सबनीस यांच्या सगळ्यांच्या मतानुसार चरित्र लिहिण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती होते आणि त्यांनी ते काम अतिशय नेकीने आणि इमाने इतबारे पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची ती कारकीर्द, दिवाणपदाची कारकीर्द फार महत्त्वाची ठरलेली आहे. त्यांनी मग दिवाणपदाच्या कारकिर्दीत काय योगदान दिलं त्याची एक मोठी यादी बनवता येईल. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीपुरीची रचना करणं, ते उद्योगशील होतेच, उद्यमशील होते. त्यांच्या मनामध्ये नव्या पिढीने, कारण शेती हा एकमेव रोजगाराचा जो काय सोर्स होता तो ब्रिटिशांच्या काही धोरणांमुळे अडचणीत आलेला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली त्या कार्यकाळात ब्रिटिशांच्या की जे काही गावातले आलुतेदार बलुतेदार होते की जे स्वतः स्वयंपूर्ण होते, स्वतःच्या रोजगारावरती ते आपला उदरनिर्वाह करायचे, ह्या सगळ्यांचे स्वयंरोजगार अडचणीत आलेले होते. शेती काही प्रमाणात अडचणीत आलेली होती. अशा काळात उद्योगधंद्यांना चालना देण्याचा विचार शाहू महाराजांनी आणि त्यांच्या संस्थानी दरबारातल्या लोकांनी केला आणि त्यातून अनेक गोष्टी कोल्हापुरात घडलेल्या आहेत. छोटे छोटे कारखाने उभा करणं, म्हणजे शाहू महाराजांच्या विदेश दौऱ्यामध्ये जर बघितलं तर शाहू महाराज विदेशात जाऊन गप्प बसलेले नाही आहेत. ते काचेचा कारखाना बघायला गेले, काच कशी निर्माण होते, अमुक गोष्ट कशी निर्माण होते. त्यांनी पत्र लिहिलेलं आहे शाहू महाराजांनी की माझी निवासाची व्यवस्था फार्म हाऊसमध्ये करा. म्हणजे त्यांना कुठेही ठेवता आलं असतं. फार्म हाऊसमध्ये कशासाठी ठेवा म्हणाले ते की मला कोंबडी आणि बकरी पैदाशीचा अभ्यास करायचा आहे. कारण माझ्या संस्थानांमध्ये मला कोंबडी आणि बकरी पैदाशीचा उद्योग लोकांना सुरू करून द्यायचा आहे आणि तेवढ्या मुक्कामात मला जर ते बघता आलं तर मला ती गोष्ट फलदायी ठरेल असं लिखित पत्र त्यांनी ब्रिटिश सरकारला आणि त्यांनी देखील शाहू महाराजांची व्यवस्था अशाच फार्म हाऊसमध्ये केली की जिथं त्यांना ह्या कोंबडी, त्या आता पोल्ट्री फार्म गावोगावी झाली पण त्या काळात ही कन्सेप्ट इकडे नव्हती. शाहू महाराज ती तिकडनं शिकून इकडं आलेले आहेत. तर जिथं जाईन तिथं हे लोक कोल्हापूर डोळ्यासमोर ठेवायचे, आपलं संस्थान डोळ्यासमोर ठेवायचे आणि तिकडची गोष्ट इकडं आणून कशी करता येईल याचा विचार करायचा. अगदी चहा पिकवण्यापर्यंतचा प्रकार झालेला आहे म्हणजे, आणि तो इतका सहजासहजी झालेला नव्हता. म्हणजे हां चला शाहू महाराज राजे आहेत, त्यांनी आदेश दिला इथं चहाची लागवड कर, असं झालेलं नाही आहे. चहा पिकवण्यासाठी योग्य जागा कोणती, म्हणून मी म्हटलं की अण्णासाहेब लठ्ठ्यांसारखे लोक शेतीतज्ञ देखील होते. तर जमिनीचा कस कोणता आहे, त्यांना कोणत्या उताराची जमीन लागते याचा अभ्यास करून एका शेतकऱ्यांकडची जमीन त्यांनी विकत घेतली. संस्थानानं त्यांना पर्यायी जागा दिलेली आहे आणि एका शेतकऱ्याच्या जागेत चहाचा मळा पिकवलेला आहे. तर हे सगळं ना अतिशय अभ्यासपूर्ण झालेलं आहे, आंधळीपणानं झालेलं नाही आहे. आणि हे करण्यासाठी जी काही दृष्टी लागते ती ही यांच्या सगळ्या कामामध्ये दिसतं. फक्त अभ्यासू दृष्टी होती का, नाही, सौंदर्य दृष्टी देखील होती. आपलं काम सुंदर दिसण्यासाठी, म्हणजे काम करायचं म्हणून नाही. आता हा हॉल कसाही बांधता आला असता, साधं उदाहरण,
त्याची रंगसंगती, त्याची उंची, बैठक व्यवस्था यामध्ये जो काय बॅलन्स ठेवावा लागतो तो जर ठेवला नसता तर कदाचित आज इथं बसताना हा आनंद मिळाला नसता. प्रत्येक कामामध्ये ही दृष्टी, सौंदर्य दृष्टी ठेवावी लागते, विशेषतः प्रशासकाने ठेवावी लागते. त्याचा वस्तुपाठ अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या संबंध कामामध्ये तुम्हाला दिसतं. जहागीरदारांवर वचक ठेवणं एक महत्त्वाचं काम होतं त्या काळात. म्हणजे शाहू महाराजांना जरी ते राजे असले तरी त्यांना त्रास देणारे कोण होते त्या काळात? जहागीरदार होते. आणि जहागीरदारांवर वचक ठेवणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. ती धमक असणारा प्रशासक अण्णासाहेब लठ्ठ्यांमध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्यांनी जहागीरदारांच्या सगळ्या वर्तनांवरती आणि कुरघोड्यांवरती वचक ठेवलेला आहे. त्यामुळे अण्णासाहेब लठ्ठ्यांना दचकून असायचे लोक. कोल्हापूर संस्थान त्यांचे विरोधक जन्माला येण्याचं कारणच ते आहे. आणि त्यांनी जे मूलभूत कोल्हापूर संस्थानासाठी काम केलं ती संस्थानाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेलं आहे. कोल्हापूर संस्थान किती प्रतिकूल परिस्थितीतून जातंय याचं त्यांच्या इतकं कोणी जाणत नव्हतं. आणि ती स्थिती सुधारण्यासाठी काय काय करता येईल याचा एक आलेखच त्यांच्यासमोर होता. आणि म्हणून त्यांचं ते एक महत्त्वाचं काम आपल्याला सांगता येईल. आणि कोल्हापूर नगरपालिकेत काम करत असताना म्हणजे कोल्हापूर नगरपालिका त्यांच्याकडे आल्यानंतर बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट लागू करणं आणि त्या संदर्भातले कायदे करून रस्त्याचं रुंदीकरण करणं, सुशोभित करणं हे एवढं सोपं नव्हतं. त्याला कायद्याची बंधनं होती. आणि म्हणून तो ॲक्ट लागू करणं पहिल्यांदा आणि त्या कामाची उभारणी करणं हे काम लठ्ठेने अभ्यासपूर्ण पद्धतीनं केलं. आणि म्हणून कोल्हापूरचं आज सौंदर्य तुम्हाला दिसतं. आणि अशा पद्धतीनं सगळी कामं करत अगदी छोटी मोठी कामं जरी डोळ्यासमोर ठेवली म्हणजे आता लेडी विल्सन पूल तुम्ही जर बघितला तर तो पूल आजही बघा, म्हणजे त्याची रचना बघा की आज आपण तिकडचे पूल बघतो प्रवास करताना. आणि त्या काळातल्या पुलांची बांधणी, त्याची सौंदर्य, असे 2 पूल तुम्हाला कोल्हापुरात असतील की जे यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. लक्ष्मीपुरीतनं शाहूपुरी जातानाचा एक पूल आहे जयंती नदीवरचा. म्हणजे आता जयंती नदी हा शब्द देखील गेला, जयंती नाला झाला. तर जयंती नदीवरचा पूल आणि तोच पूल पुढे मराठा बोर्डिंगच्या खाली हा जो आता मी उल्लेख केला लेडी विल्सन पूल. तर ह्या पुलाची बांधणी, त्याची सौंदर्यदृष्टी तुम्ही तिथं प्रत्यक्ष काहीतरी 1-2 मिनिट उभा राहून बघून घ्या. तुमच्या लक्षात येईल की या प्रशासकांच्याकडे फक्त प्रशासनाचं कौशल्य नव्हतं तर सौंदर्यदृष्टी किती आलोट होती. आणि म्हणून कोल्हापूर त्या काळात असं टुमदार आणि देखणं दिसत होतं. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कोल्हापूर बँकेची स्थापना केली. म्हणजे कोल्हापूर बँकेची स्थापनेमध्ये अण्णासाहेब लठ्ठ्यांचं फार मोठं योगदान आहे. तर अशा पद्धतीने चौफेर काम केलेला समाजमनस्क, राजकीय तज्ज्ञ, विधितज्ञ असं एक व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांना तुमच्या संस्थेची प्रेरणा म्हणून लाभलेलं आहे. म्हणून मला तुमचा सगळ्यांचा हेवा देखील वाटतो. कारण त्यांच्याच कामातून तुम्हाला सतत प्रेरणा घेऊन नवी कामं उभं करण्याची जिद्द निर्माण होईल तुमच्यामध्ये, तुम्हाला उत्साह तयार होईल. तर आपण सर्वांनी माझं हे सगळं शांतपणे ऐकून घेतलात. अण्णासाहेब लठ्ठ्यांचं जीवनचरित्र हे फार प्रेरणादायी आहे, घडवणारं आहे, स्वतःला उभं करून काही करून दाखवण्यासाठीची प्रेरणा आहे. तर तुम्ही सर्वांनी त्यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घ्यावी. त्यांनी करून ठेवलेलं काम कर्तव्य म्हणून अभ्यासावं, वाचावं सगळ्यांनी. त्यांची पुस्तकं पुनर्प्रकाशित करण्याचं काम संस्थेनं केलेलं आहे. तर ती सगळी पुस्तकं पुन्हा बाजारात आणणं हे एक फार मोठं काम संस्थेनं केलेलं आहे. आणि समाजासाठी देखील ते फार मार्गदर्शक असं आहे. तर या सर्व कामासाठी पुढच्या वर्षभराच्या उपक्रमांसाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकांचं फार मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेल्या स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण आम्हासमोर उलगडलेत. कोल्हापूर जडणघडणीत महत्त्वाची भूमिका अण्णासाहेबांनी कशी बजावली याची विस्तृत माहितीही आपण अनेक संदर्भासहित आम्हास दिलीत. त्याचबरोबर कोल्हापूरची विशेष ओळख निर्माण करण्यात देखील अण्णासाहेबांची भूमिका महत्त्वाची आहे हे देखील आपण आम्हाला सांगितलं. विविध संस्थानिकांना मार्गदर्शक बनलेल्या स्वर्गीय दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांचे कोल्हापूरशी व शाहू महाराजांशी असलेले ऋणानुबंध अतिशय प्रभावीपणे आपल्या ओघवत्या वाणीनं आज आपण आमच्या समोर मांडलेत. याबद्दल आपले पुनश्च हार्दिक आभार.
शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणारे व व्यावसायिक संस्थांचे सदस्य असणारे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित आहेत ते शिवाजी विद्यापीठाचे 2011मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मानित केलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं अमृत महोत्सवी वर्ष, ज्या संस्थेची स्थापना आजच्या दिवशी 13 जून या दिवशी 1951ला झाली, ते आता 75व्या वर्षामध्ये पदार्पण करते. आणि या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात, प्रारंभ हा आज होतोय. यानिमित्त माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे यांचं व्याख्यान आयोजित केलं आणि या कार्यक्रमाचे पदाधिकारी, संस्थेचे चेअरमन आदरणीय शांतीनाथ कांतेसाहेब, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आदरणीय राजीवजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, सभागृहामध्ये उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, तसेच 40हून जास्त शाखांमध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय सेवक, बंधू आणि भगिनी, प्रथमतः शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचा जो अतिशय उज्ज्वल असा शैक्षणिक प्रवास जो सुरू आहे, त्यामध्ये आणखी भर पडो, त्यामध्ये भरभराट होऊन या भागातला विद्यार्थी अगदी देशात विदेशात जाओ आणि संस्थेचं नाव उज्ज्वल करो, अशी शुभेच्छा आणि अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. संस्थेनं गेल्या 2-3 वर्षामध्ये जे उपक्रम हाती घेतले होते, त्यातल्या 2022 सालीसुद्धा एक कॉन्फरन्स मला वाटते आयोजित केली होती. त्या कॉन्फरन्सला पण मी हजर होतो. नुकतंच शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा संस्थेच्या वतीनं दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या नावानं जी व्याख्यानमाला सुरू झाली, त्याचं पहिलं पुष्प मागच्या महिन्यात गुंफलं गेलं आणि एक अभूतपूर्व व्याख्यान त्या दिवशी आणि एकंदरीत कार्यक्रमच पार पडला. मला म्हणजे आश्चर्य वाटलं की त्या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेतील जवळजवळ 300हून जास्त शिक्षक आणि प्रशासकीय सेवक आणि पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. म्हणजे एखादा ऐतिहासिक क्षण असावा, ऐतिहासिक सोहळा असावा, अशा प्रकारचा कार्यक्रम, पहिलंच पुष्प त्या व्याख्यानमालेला एक वेगळी उंची प्राप्त करून देणारं झालं. कॉन्फरन्सच्या निमित्तानं ज्या व्याख्यात्यांनी, संशोधकांनी, शिक्षकांनी आपले विचार मांडले, ते डॉक्टर सुभाष पाटील यांनी संपादन करून त्याचं एक पुस्तकही छान केलेलं आहे. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्याविषयी माहिती करून घ्यायचं असेल तर ते पुस्तक जरी हातात घेतलं तर मला वाटते बरेच पैलू आपल्या लक्षात येतील. मागच्या महिन्यातल्या व्याख्यानामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी विविध
पैलूंची उकल करून दाखवली आणि तोच धागा, तशा पद्धतीचा धागा आजच्या प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वापरला असं म्हणाल काय, पकडला असं म्हणाल काय हरकत नाही आहे. मी डॉक्टर नंदकुमार मोरे यांचं विशेष अभिनंदन करतो. त्याचं कारण असं की व्याख्यान द्यायचं झालं तर त्याला तयारी लागते, त्याला अभ्यास लागतो, त्याला टिपणं काढावे लागतात. जे या निमित्तानं परत मी राजाराम कॉलेजमध्ये परत जातो. राजाराम कॉलेजमध्ये टोरोंना बाजूला ठेवून राजर्षी शाहू महाराजी यांनी दिलेल्या आदेशानुसार एक रत्न, करवीर रत्न यांची नेमणूक प्राध्यापक म्हणून केली आणि ते आपले प्राध्यापक अण्णासाहेब लठ्ठे. त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला ते व्याख्यानाला गेले त्यावेळेला विद्यार्थ्यांनी त्यांची टर उडवायचा प्रयत्न केला, त्यांना त्रास द्यायचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या लक्षात आलं की व्याख्यान जर द्यायचं असेल तर आपली पकड त्या वर्गावर असायला पाहिजे. आणि मग 2 ते 3 दिवसामध्येच अतिशय चांगली तयारी करून व्याख्यान द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं व्याख्यान सहसा कोण चुकवत नव्हतं. एवढं प्रभावी व्याख्याते, प्रभावी प्रोफेसर म्हणून त्यांनी सुरुवात राजाराम कॉलेजमध्ये केली. या निमित्तानं मला हे नमूद करावं वाटतं की हे सगळ्या शिक्षकांनी घेण्यासारखं आहे. अध्यक्षीय समारोपामध्ये बऱ्याचशा अपेक्षा व्यक्त करणं अपेक्षित असतं. 10 मिनटं जरी दिलं असलं तरीसुद्धा 10 अपेक्षा व्यक्त कराव्या लागतात. तर पहिली अपेक्षा अशी आहे की शिक्षकांनी तयारी करून वर्गात जावं आणि 1 तासाचं जे काय त्यांना मिळालेलं एक अतिशय सुवर्ण काळ आहे, तो दररोजचा 1 तास म्हणजे एक सुवर्ण काळ असतो. त्या सुवर्ण काळाचा अतिशय चांगल्यात चांगला वापर करायचा. कारण असं कुठलं क्षेत्र नाही आहे की जिथं शिक्षकाव्यतिरिक्त पेशामध्ये लोक तुमचं ऐकतील. लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात, पण हे विद्यार्थी जे असतात त्याचं मोल्डिंग जे चालू असतं, ते मोल्डिंग करायची जी काही भूमिका असते, ते भाग्य असतं, ते प्रत्येक शिक्षकाला लाभतं. त्यामुळं हा एक पैलू, हा एक गुण या सगळ्या शिक्षकांनी घेतला पाहिजे असं या निमित्तानं वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरेची एक दुसरी बाजू अशी आहे की ते चांगले लेखक आहेत. आणि मुद्दाम म्हणून सांगतो, कारण ते आगामी आकर्षण आहे, पण मुद्दाम म्हणून सांगतो की कुलगुरूंच्या जवळ असणारी माणसं आहेत त्यांना खूप त्रास असतो. कारण ते का तर सांगायला जातात औत्सुक्यानं आणि मग नंतर कुलगुरूंच्या डोक्यात कल्पना चालू होतात आणि मग त्या कल्पना ते मांडतात आणि अपेक्षा व्यक्त करतात. मी जर अपेक्षा व्यक्त केली अशा पद्धतीनं, तर राजर्षी शाहू महाराज यांचं 150वी जयंती आपण साजरी केली 2024 रोजी. आणि मग मोरे सरांशी चर्चा करताना अशी चर्चा झाली की राजर्षी शाहू महाराज असतील किंवा दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे असतील, यांच्या कार्याची किंवा यांच्या गुणगौरव आपण कुठं करतो, तर अशा सभागृहामध्ये करतो की जिथं उपस्थित लोकही जवळजवळ एक ज्येष्ठ मंडळी असतात किंवा एक 40 नंतरचे असतात. पण हे विद्यार्थ्यांच्या समोर ज्यांच्या मनावर ती मूल्य रुजवायची आहेत ते होत नाही आहे. तर मोरे सरांना म्हटलं की आपण शाळेतली मुलं वाचतील असं राजर्षी शाहू महाराजांच्यावर पुस्तक लिहिता येईल का आपल्याला. आणि मग खरं म्हणजे ते शिवधनुष्य होतं, कारण लहानांना समजेल ही भाषा वापरून साहित्य लिहिणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. कारण इतर साहित्यामध्ये आपण असं गृहीत धरतो की समोरचा वाचक हा मॅच्युअर्ड आहे, त्यामुळे त्याला सगळं समजतं. आणि मग सरांनी तो प्रोजेक्ट घेतला. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे, मी पहिल्यांदाच सांगतो आहे की या 26 जूनला ते पुस्तक प्रकाशित होते.
हा 26 जून म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची जयंती असते त्या दिवशी. त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली आणि ते पुस्तक विद्यार्थ्यांना फक्त मराठी भाषेतून नाही, ते हिंदी भाषेतून तयार झालं, ते इंग्रजी भाषेतून तयार झालं, ते कन्नड भाषेतून तयार झालं आणि ते गुजराती भाषेतूनच तयार होते. अशी 5 भाषांची पुस्तकं जी आहेत ती 26 जूनला तयार होत आहेत. एवढं आघात मोठं काम जे आहे ते डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी फक्त असं चर्चेच्या वेळेला एखादा विषय निघाला तर त्यावेळेला त्यांनी तो मनावर घेतला आणि त्यांनी ते केलं. आणि हजारो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या आपले राजे कसे होते आणि त्यांनी काय केलं हे आता त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. शिकत्या वयात एखाद्या गोष्टी आपल्यावर बिंबवणे ही फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे परत जाता जाता असा सल्ला देतो की पदाधिकाऱ्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या शिक्षकांच्याकडून तर त्या उचलून धराव्यात. कारण त्या पदाधिकाऱ्यांना एक पुढचं काहीतरी व्हिजन असतं, त्यांना दिसत असतं. त्यामुळे राजीवजींनी आता विद्यापीठाचं नाव काढलं. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता आज एक खऱ्या अर्थानं तो प्रारंभ झाला. म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ विद्यापीठाचं स्वप्न घेऊन तयार होतोय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल की शिवाजी विद्यापीठातली 4 कॉलेज बाजूला जातील, तर हे निसर्गाचं नियम आहे. मुलं मोठी होतात, सांगायला नको तर हल्ली वेगळा संसार मांडतात, पण आईबापांना वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यातला एक चांगला भाग असतो की आता ती तयार झालेले आहेत स्वतःच्या पायावर उभा राहायला. तुमचं छत्र लागत नाही आता. म्हणजे जो गाडा लहानपणी मुलाला दिलेला असतो ते ठराविक वयात काढून घ्यायचा असतो. तर जर जन्मभर दिला तर काय होईल, तो दुबळाच राहील. तर अशा प्रकारचा जो गाडा आहे तो आता हळूहळू सगळ्यांच्याकडनं तो काढून घ्यायला पाहिजे आणि अशी विद्यापीठं तयार व्हायला पाहिजेत. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं लवकरात लवकर विद्यापीठात रूपांतर होतो अशा शुभेच्छा या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. फक्त संस्थेला असं सुचवू इच्छितो की 4 महाविद्यालय एकत्र करायची आणि त्याला विद्यापीठाचं रूप द्यायचं, एवढी मर्यादित बाब न घेता लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचंच विद्यापीठ चालू करायचं आणि त्या विद्यापीठामध्ये ही 4 कॉलेज असतील अशा पद्धतीनं तो विचार करावा. आणि त्याची आयडेंटिटी जी आहे ती ही सांगलीपुरती न राहता ती देशभर असावी. त्यामुळं असं एक थीम घेऊन जावं की ते देशाला आकर्षित करेल. आपल्याला सांगलीत जायचं आहे, कुठं जायचं आहे तर या विद्यापीठामध्ये जायचं आहे. कशासाठी जायचं आहे तर हे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. असा एक मोठा विचार करून या विद्यापीठाची स्थापना व्हावी असं मला वाटतं. 21वं शतक आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. ते सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा अशी आहे जी विद्यापीठाला नेहमी चिंता करायला भाग पाडते, जी महाविद्यालयाला विचार करायला भाग पाडते आणि जो पालकाला आणि शिक्षकानं नेहमी विचार करायचा जो भाग आहे तो असा की बाहेर पडणारा पदवीधर हा एम्प्लॉयबल पाहिजे. आज आपण थोडासा संख्यात्मक विचार केला आणि थोडासा विश्लेषणाचा भाग जर आपण घेतला विचारात, आपण ते नेहमी नॅकच्या दृष्टीने सारखा करत असतो, पण त्यावेळेला काय कसरत होते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आकडे ओढून ताणायचे असतात पण ते काय हलतच नाहीत, पुढे न्यायचे असतात परंतु त्याला जो लागतो तो इव्हिडन्स लागतो तो आपल्याकडे नसतो. त्यामुळे हा जो आकडा आहे एम्प्लॉयबिलिटीचा, तो जो एम्प्लॉयबिलिटी रेट आहे तो 100पर्यंत कसा नेऊन असं एक विजन या विद्यापीठाने ठेवावं, या महाविद्यालयाने ठेवावं, जेणेकरून जे द्यायचं आहे ते असं द्यावं की त्याच्या आयुष्याला पुरेल, त्याला उभा राहता येईल अशा पद्धतीचं द्यावं. परत इथं दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे यांची व्हिजन परत लक्षात येते. मोरे सरांनी सांगितलं आपल्याला, त्यांना एक व्हिजन होती. ती व्हिजन काय होती तर एक्झिबिशन प्रदर्शनाची एक योजना केली होती. आणि ती कशासाठी प्रदर्शन होतं तर शेती प्रदर्शन होतं. पण ते फक्त शेती प्रदर्शन नाही तर शेतीपूरक उद्योग जे आहेत त्या उद्योगाचं प्रदर्शनसुद्धा 100 वर्षापूर्वी मांडण्यात आलं होतं आणि ते स्त्रियांसाठी मुद्दाम मांडण्यात आलं होतं. त्यामुळं ज्ञानमती ज्या आदरणीय सौभाग्यवती ज्ञानमती त्यांचा सहभाग पण त्याच्यामध्ये होता. खरं म्हणजे हा एक विचार आपल्याला घ्यायला पाहिजे की सोसायटीनं
त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत त्यांचं कार्यसुद्धा समाजासमोर आणायला पाहिजे. त्यांचं कार्य मोठं होतं. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी स्वतः चांगल्या पद्धतीनं संघर्षाला तोंड देऊन शिकल्या आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. त्या गोष्टीसुद्धा पुढे यायला पाहिजे. काही साहित्य आहे त्यांचं, त्यासुद्धा गोष्टी पुढे यायला काय हरकत नाही आहे. तर ही गोष्टसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे विद्यापीठाचा विचार आल्यामुळे मला रिकॉल काही गोष्टी झाल्या. त्यातली एक गोष्ट अशी आहे की प्रोफेसर अण्णासाहेब लट्टे हे मुंबई विद्यापीठाच्या सुधारणा समितीचे सन्माननीय सदस्य होते. तुम्ही लक्षात घ्या की विद्यापीठ म्हणजे आज नवीन नाही आहे आणि त्यांना असं वाटत होतं की ठिकठिकाणी विद्यापीठं व्हावीत. आज तुमच्या त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचं जो भाग आहे तो पण त्यात येतो. आत्ताचं पुणे विद्यापीठ म्हणजे विद्यापीठ ही संकल्पना त्यांच्या डोक्यात त्यावेळेलाच होती. आता या निमित्ताने ती पुढे येते. हा एक मला वाटतं अतिशय चांगला योग म्हणायला काय हरकत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्याला जे काय वलय आहे ते प्रोफेसर अण्णासाहेब लट्टे यांचंही आहे, राजर्षी शाहू महाराज यांचंही आहे. तुम्हाला आठवत असेल तुमच्यापैकी काही लोक त्या व्याख्यानाला होते तर मी व्याख्यानाचा विषय बदलण्याची मला वाटते मी अधिकार वापरला होता. त्यामुळं मोरे सरांच्या व्याख्यानामध्ये पण असं वाटतं की प्राध्यापक अण्णासाहेब लट्टे यांच्यावर समोर असा आरसा धरला तर त्यात राजर्षी शाहू महाराज दिसतील आणि राजर्षी शाहू महाराजांनी तो आरसा धरला की त्यात दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे दिसतील. ह्या दोन गोष्टी अशा वेगळ्या होऊच शकत नाही आहेत. त्यांनी लिहिलेलं जे काही चरित्र आहे जे शिवाजी विद्यापीठ मोठ्या आनंदानं अभिमानानं सगळ्यांना देतं. म्हणजे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचं चरित्र जे आहे त्यालासुद्धा आता 100 वर्षे पूर्ण होत आहेत. झाली म्हणायला काय हरकत नाही आहे. तर ते चरित्रसुद्धा आम्ही मला वाटतं त्याच्या शेकडो प्रती आजपर्यंत आम्ही छापले असतील आणि मराठीमधलं कुठलं चरित्र द्यायचं असेल तर आम्ही ते चरित्र देतो आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेलं चरित्र करतो आहे आणि ते शाहू संशोधन केंद्रानं आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रकाशित केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना सांगेन की त्याच्यात जी अर्पण पत्रिका आहे ती अर्पण पत्रिका आपण जरूर वाचा. म्हणजे व्यक्तीविषयी म्हणजे आपली म्हणजे बरीच जाणीव होते की बाई व्यक्ती कोण होती, त्याची भाषा आहे, जे सौजन्य आहे, जो आदर आहे, हे सगळं त्यामध्ये प्रतीत होतं. अशा प्रकारची अर्पण पत्रिका त्या पुस्तकाला मिळालेली आहे आणि ती लट्टे सरांनीच लिहिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर मला वाटतं एक अतिशय चांगली सुरुवात मुळातूनच झालेली आहे आणि या शैक्षणिक संकुलाची आणि संस्थेची वाटचाल अशी भरभराटीनं होणे आणि करणे हीच खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करणे अशातला तो भाग आहे. आणि त्यासाठी आपला हा सगळा शिक्षण संस्थेचा परिवार जे कुटुंब आहे ते कुटुंब काम करत आहे. अशी कुठलीही पैलू मला वाटते दशपैलू असा शब्द डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी वापरला होता. तर 10 पैलूंच्या बाबतीत पण मी त्यावेळेला असं बोलून गेलो की पुढच्या 10 व्याख्यानाचे विषय आता तयार झालेले आहेत. डॉक्टर सुभाष पाटील यांनी आता याची कुठंतरी एक लिस्ट करून ठेवावी की पुढच्या वेळेला व्याख्याता आणि त्याला विषय याच्यामध्ये काय फार अडचण येणार नाही आहे. त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे आणि मला वाटते आजच्या व्याख्यानाने त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. जाता आता एवढंच सांगतो, विद्यापीठाचं स्वप्न अतिशय चांगलं आणि उच्च दर्जाचं स्वप्न आहे. परंतु हे वर्ष साजरं करत असताना अशा काही गोष्टी घडतील, अशा काही गोष्टी होतील की ज्या चिरंतन अशा राहतील. आता विद्यापीठ चिरंतन राहणारच आहे पण विद्यार्थ्यांसाठी एखादी फेलोशिप, एखादी स्कॉलरशिप अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला इयरमार्क करता येतील का असाही विचार करावा. ज्या वेळेला शिवाजी विद्यापीठाचं हिरक महोत्सव होतं, सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं तर आम्ही काय केलं की आमच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्या सुवर्ण महोत्सवी फेलोशिप, हिरक महोत्सवी फेलोशिप अशा फेलोशिप सुरू केल्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा चिरंतन राहत असतात आणि हे विद्यार्थ्यापर्यंत राहत असतं. त्यांना नाही त्याची किंमत किती आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, त्याची पैशामध्ये त्याचं किती आहे याला फार महत्त्व नसतं. महत्त्व असतं की तो जो भाग आहे तो जर आपल्याला चिरंतन पुढे न्यायचा असेल तर मला वाटते ते एक इयरमार्क म्हणून आपल्याला ती एक स्मृती म्हणून ते आपल्याला पुढे घेऊन जाता येते. परत एकदा अतिशय चांगल्या एका कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं. खरं म्हणजे प्रोटोकॉल असा असतो की ज्या
संस्थेचा कार्यक्रम असतो, त्या संस्थेचे अध्यक्ष चेअरमन हे अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कुलगुरूंना अध्यक्ष केलं आणि मला या गोष्टीत सामावून घेतलं. याबद्दल त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. परत एकदा आपल्या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध योजना व कार्यक्रम लठ एज्युकेशन सोसायटीने जे आयोजित केलेले आहेत त्याचं आपण मनपूर्वक कौतुक केलं. आमच्या संस्थेबद्दल कौतुकोद्गार देखील आपण काढलेत. संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीस आपण मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात आणि त्यासाठी मार्गदर्शन पण केलं. सर, परवाच नुकताच 11 जूनला आपला देखील वाढदिवस झालेला आहे, तर त्याबद्दल लठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करत आहोत आभार प्रदर्शनानं. यासाठी मी विनंती करते आमच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर BP लाडगावकर सर. सर्वांना नमस्कार. लट्टू एज्युकेशन सोसायटी स्थापन होऊन आज 74 वर्ष पूर्ण होत असून 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष या वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत. या अमृत महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आज होत आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नंदकुमार मोरे, विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर DT शिर्के सर, व्हाईस चान्सलर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तसेच लट्टू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील सर, चेअरमन शांतीनाथ कांते सर, व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील सर, लट्टू एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील सर, विश्व समितीचे चेअरमन आर्किटेक्ट डॉक्टर प्रमोद चौगले सर, संस्थेचे खजिनदार माननीय पालचंद्र पाटील सर, लट्टू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग व मॅनेजिंग काउन्सिलचे इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, विविध शाखांचे शाखाप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, प्रशासकीय सेवक, या सर्वांना मी प्रथमतः ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व या ठिकाणी मी मान्यवरांचे आभार मानण्यासाठी ठिकाणी उभा आहे. प्रथमतः कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नंदकुमार मोरे सर, विभाग प्रमुख मराठी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांनी आपल्याला आज त्यांच्या प्रदीर्घ अशा व्याख्यानामधून दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर मांडले. मला वाटतं आहे जेव्हा विद्यापीठामध्ये आपण जयशंकरराव पवार सरांचं जे लेक्चर ऐकलं त्यानंतर अगदी त्याच तोडीचं लेक्चर आज आपण या ठिकाणी ऐकलं गेलं. आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीची माहिती की ज्याच्यामध्ये अगदी रॅशनल संशोधनात्मक अभ्यास, वेल इंटरप्रिटेशन, वेल डिस्कशन, अशा पद्धतीनं वेल प्लॅन असं लेक्चर आपण या ठिकाणी ऐकलं आणि खूप माहिती आपल्याला मोरे सरांनी दिली. याबद्दल लट्टू एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी डॉक्टर मोरे सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर DT शिर्के सर, व्हाईस चान्सलर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं, त्यातून त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काही अपेक्षा, कारण त्यांनी सांगितलं की जे प्रमुख असतात विद्यापीठाचे प्रमुख आहेत त्यांना विद्यापीठाकडून अपेक्षा असतात, आपल्याकडूनही काही अपेक्षा आहेत. या अपेक्षा आपण त्यांनी खरं तर भरपूर अपेक्षा होत्या, 10चा उल्लेख केला पण 1-2च अपेक्षा त्यांनी सांगितल्या, पण राहिलेल्या 10 आम्हाला काय आहेत ते आम्हाला माहीत आहेत. त्याही सगळ्या अपेक्षा आम्ही परिपूर्ण करायचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. आपण आपल्या भाषणामधून 2 गोष्टीचा उल्लेख केला. एक की लट्टू एज्युकेशन सोसायटी याचं रूपांतर लठ्ठे विद्यापीठात व्हावं, आमचा त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्या दृष्टिकोनातून जी काही टेक्निकल प्रोसिजर असेल ते टेक्निकल प्रोसिजर आम्ही इनिशिएट करतो आहे आणि आमचा प्रयत्न आहे की त्या पद्धतीनं आयदर क्लस्टर युनिव्हर्सिटी
और लट्टे युनिव्हर्सिटी अशा हे स्थापन करायचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. त्याचबरोबर जी काही कॉलेजेस आमचे आहेत ते ॲटॉनॉमस करण्याचा सुद्धा, कारण त्याला ज्या काही टेक्निकल आवश्यकता असतील त्यानुसार आमची प्रोसेस त्या ठिकाणी चालू केलेली आहे. मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की आता DT सारखे साहेबांनी एक उल्लेख केला की या निमित्ताने जे काही अमृत महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतो, या वर्षभरात करणार आहोत, या निमित्ताने एक रिसर्च स्कॉलरशिप चालू करावी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की याचं डिस्कशन अगोदर झालेलं आहे. आणि अण्णासाहेब लट्टे यांच्या जीवनावर, यांच्या कार्यावर जे कोणी रिसर्च स्टुडंट्स युनिव्हर्सिटी एरियामध्ये किंवा युनिव्हर्सिटी एरियाच्या बाहेर आणि आपले गाईड्स असतील, युनिव्हर्सिटी गाईड्स असतील, यांच्या गाईडकडे जर रिसर्च करायचं असतील तर त्या रिसर्च करणाऱ्या रिसर्च स्टुडंटना रिसर्च फेलोशिप देण्याचा विचार आलेला आहे. आणि त्याची टेक्निकल प्रोसिजर्स त्या ठिकाणी सुरू झाल्याने कदाचित येत्या मला वाटते एक्झिक्युटिव्हच्या मिटिंगमध्ये तो निर्णय होऊन त्यामध्ये जे कोणी रिसर्च अण्णासाहेब लट्टे यांच्यावर जर रिसर्च करत असतील, PhD करत असतील तर त्यांना भरीव अशी स्कॉलरशिप द्यायचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी डॉक्टर शिर्के साहेब यांचा मी आभार मानतो. तसेच लट्टे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष माननीय राजीव पाटील साहेब हे त्यांच्या खूप बिझी शेड्यूलमध्ये ते आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच चेअरमन माननीय शांतीनाथ कांते, व्हाईस चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. तसेच लट्टे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव माननीय सुहास पाटील यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. विश्वास समितीचे चेअरमन डॉक्टर आर्किटेक्ट डॉक्टर प्रमोद चौगले सर यांचंही मी या ठिकाणी लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत आभार मानतो. तसेच लट्टे एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार माननीय बालचंद्र पाटील साहेब यांचंही संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो. लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग काउन्सिलचे व मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व उपस्थित पदाधिकारी, सर्व सदस्य, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, सदस्य या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांची मी या लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असणारे विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक, विविध शाखातून उपस्थित असणारे सर्व शिक्षक, त्याचबरोबर सर्व प्रशासकीय वर्ग, सर्व शिक्षकेतर सेवक वर्ग या ठिकाणी उपस्थित सर्व या सर्वांची मी या ठिकाणी लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले काही दिवस सतत राबणारे सर्व प्राध्यापक व इतर प्रशासकीय सेवक यांचेही मी या निमित्ताने आभार मानतो. सूत्रसंचालन करणाऱ्या सोनाली मॅडम आणि त्यांची टीम अगदी व्यवस्थितपणे शिस्तबद्ध जे त्यांचे नेहमीच्या पद्धतीनं सूत्रसंचालन केलेलं आहे, अँकरिंग केलेलं आहे, त्यांचं मी लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये, आयोजनामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतलेल्या सर्वांचे मी या कार्यक्रमप्रसंगी आभार मानतो व सदरचा अमृत महोत्सव वर्ष उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू.